प्रत्येकाला एक पात्र मिळालेलं आहे, ते पात्र आपण आपल्या ताकदीनं वटवायचं आणि ज्या दिवशी निरोप येईल त्या दिवशी इथून निघून जायचं. एका स्मशानभूमीवरती एक वाक्य लिहिलेलं होतं, मेरी मंजिल बस यही तक थी, मैंने आते आते जिंदगी गुजारली. आपल्या सगळ्यांना शेवटी तिथे जाऊन थांबायचं आहे, पण तिथं जाईपर्यंतचा जो प्रवास आहे ना, तो आपण आपल्या धुंदीत, आपल्या मस्तीत आनंदानं जगावा असं मला वाटतं. तुकाराम महाराज जायला निघाले आणि कुणी विचारलं, तुकोबा काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात? ग्रंथ लिहिले, अभंग लिहिले आणि तुम्हाला काय मिळालं? तुकाराम महाराज म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटते मला माहीत नाही, पण आम्ही जे जगलो ना, आमच्या जगण्याचं आम्हाला मात्र कौतुक वाटतंय. जगाला आपल्या कार्याचा हिवा वाटेल की नाही मला माहीत नाही, जगाला आपल्या जगण्याचं कौतुक वाटेल की नाही मला माहीत नाही, पण किमान आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटावं असं आपण जगतो का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण इतके अडकून जातो, छोट्या छोट्या समस्यांमध्ये आपण इतके गुरफटून जातो की या समस्यांच्या पलीकडं भगवंतानं खूप सुंदर जग निर्माण केलं आहे. खूप चांगली माणसं तुमच्या माझ्या अवतीभोवती आहेत. दिवसभरातला एक प्रसंग असा काहीतरी घडतो की जो आमच्या मनाला नाही पटत आणि मग 24 तास आम्ही त्या प्रसंगाच्या अवतीभोवती फिरत राहतो. पण तो प्रसंग डावलून कितीतरी आनंदाचे क्षण येत असतात, पण त्यांच्याकडे मात्र आमचं लक्ष जात नाही. आम्हाला काय दिलं आहे यापेक्षा काय दिलं नाही, आम्हाला चांगलं काय पुढ्यात वाढून ठेवलं आहे यापेक्षा वाईट कोणत्या गोष्टी आमच्या आयुष्यात आल्यात याकडं आमचं जास्त लक्ष असतं. काल खरं तर सॅम बहादूर चित्रपट आलेला आहे, तुम्ही पाहिला की नाही मला माहीत नाही, पण मी तो चित्रपट पाहायला रात्री गेलो होतो. तो चित्रपट पाहून आल्यानंतर मला लक्षात आलं की या हुद्द्यावर किंवा अशा प्रकारच्या काही मोठ्या जबाबदाऱ्या जी माणसं सांभाळत असतात, या माणसांच्या आयुष्यातला एखादा निर्णय चुकला तर तो केवळ त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर परिणाम करत नाही, तो त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्या व्यवस्थेवरती, संपूर्ण देशावरती तो परिणाम करणारा असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये ही माणसं किती संयमानं राहतात, अशा परिस्थितीमध्ये ही माणसं त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या समस्यांना कशी सामोरे जातात. खरं तर मी तो चित्रपट पाहिल्यानंतर मला असं वाटलं की अरे काय सॅम बहादूर जे फील्ड मार्शल म्हणून ज्यांनी काम केलं आणि अगदी बांगलादेशच्या युद्धामध्ये असेल, पाकिस्तानच्या युद्धामध्ये असेल, भारताच्या सैन्याचं नेतृत्व केलं, हा माणूस काय वेड्यासारखं या माणसांनी समाजासाठी वाहून घेतलं, देशासाठी वाहून घेतलं. त्यामध्ये एक प्रसंग होता, त्या प्रसंगामध्ये त्यांचा एक ज्युनियर ऑफिसर त्याच्याही ज्युनियर एका ऑफिसरला त्यानं फक्त सॅल्यूट केला नाही म्हणून त्याला शिक्षा देतो. आणि शिक्षा काय असते, तू मला सॅल्यूट केला नाही, आता 1000 सॅल्यूट तू करायची. आणि तो 1000 सॅल्यूट करत असतो तिथे उभा. आणि तिथून सॅम बहादूर चाललेले असतात. त्यांनी विचारलं हे काय? त्याने की यानं मी सिनियर आहे आणि यानं मला सॅल्यूट केला नाही म्हणून मी त्याला शिक्षा केली आहे 1000 सॅल्यूट मारायची. सॅम बहादूर म्हटले अगदी शिस्त ही गरजेची आहे, आणि आर्मीमध्ये जर शिस्त नसेल तर काय, आर्मीमध्ये इतकीच शिस्त गरजेची आहे. त्यांनी सॅल्यूट केला नाही ना, 1000 सॅल्यूट त्यांना दिलेच पाहिजेत. पण त्याच्या पुढे जाऊन ते म्हटले की सॅल्यूटचा स्वीकारही सॅल्यूटनं करायचं असतं. तो 1000 सॅल्यूट करत होता, तर सॅम बहादूर यांनी त्यांच्या खालच्या ऑफिसरला आदेश दिला की त्याचा स्वीकार पण तू सॅल्यूटनं करायचा. आणि मग 1000 सॅल्यूट त्यालाही तो स्वीकार करूनच ते द्यावे लागले. आयुष्य हे असं आहे माहिती आहे का, म्हणजे मला वाटतं की, आणि ह्याचा पुढचा किस्सा मी सांगतो की सॅम बहादूर जेव्हा रिटायर्ड झाले आणि नंतर त्यांना फील्ड मार्शल म्हणून, म्हणजे फील्ड मार्शल कधीच रिटायर होत नाहीत, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते मैदानावरती राहतात. आणि ते एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना भारताचे राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब त्या दौऱ्यावर होते आणि त्यांना कळालं की सॅम बहादूर इथे ॲडमिट आहेत. त्यांना भेटायला म्हणून ते गेले. भेटायला गेल्यानंतर ते ज्या कॉटवरती होते त्या कॉटच्या शेजारी स्टूल टाकून कलाम साहेब तिथे बसले. त्यांच्यासोबत गप्पा मारल्या, अनेक गोष्टींवरती चर्चा केली. आणि जाताना कलाम साहेब म्हटले की सॅम बहादूरांना म्हटले की तुम्हाला काही तक्रार तर नाही आहे ना, इथे हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुखसुविधा तुम्हाला आहेत ना, तुमची काही तक्रार असेल तर मला सांगा, मी माझ्या पद्धतीनं ती निवारण करायचा प्रयत्न करेल. आणि सॅम बहादूर म्हटले हो मला एक तक्रार आहे. म्हटले काय तक्रार आहे? मी असा बेडवरती पडलेलो आहे, उभा राहून फक्त या देशाच्या राष्ट्रपतीला सॅल्यूट करू शकत नाही, एवढीच तक्रार आहे फक्त, दुसरी तक्रार नाही. कलाम साहेबांनी हात हातात घेतला आणि त्या स्पर्शातून ते दोघं एकमेकांशी काय बोलले असतील ते बोलले. तसंच कॉटवर पडल्या पडल्या सॅम बहादूर यांनी राष्ट्रपतींना सॅल्यूट केला आणि पुढे जाताना म्हटले माझी आणखी एक तक्रार आहे, माझी काही पेन्शन आणि काही गोष्टी अजून येणं बाकी आहे सरकारकडनं. आणि मग दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी तात्काळ संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांना तशा सूचना दिल्या की सॅम बहादूर यांचं काय पेन्शन वगैरे किंवा काय जो फरक असेल तो तात्काळ हे करा.
आणि संरक्षण खात्याचे सचिव स्वतः 1.25 कोटी रुपयांचा तो चेक घेऊन सॅम बहादूर यांच्या हॉस्पिटलला गेले आणि काहीच दिवसांनंतर ती रक्कम आपल्या खात्यात आल्यानंतर सॅम बहादूर यांनी मिलिटरीचा जो फंड असतो त्या फंडला ती दान करून टाकली. काय माणसं जगतात होई. मला विशेष वाटतं या लोकांकडे बघितल्यानंतर. काय जगली ही माणसं. आपल्या आयुष्यात काय टेन्शन येतो. आपल्या मोबाईलची बॅटरी लो असणं हे आपल्याला खूप मोठं टेन्शन वाटतं. आणि या माणसांच्या आयुष्यातला एखादा निर्णय जर चुकला किंवा थोडा मागे पुढे झाला तर त्याचा परिणाम थेट देशावर होणार आहे. युद्धाचं नेतृत्व करणाऱ्या एखाद्या अधिकाऱ्याला त्यांच्या आयुष्यात त्यांनी घेतलेला एखादा निर्णय हा केवळ त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर परिणाम करत नाही, तो संपूर्ण देशावरती परिणाम करतो. तरी कशी जगतात ही माणसं. मला वाटतं आपण या माणसांकडं डोळे विस्पारून बघितलं पाहिजे. अशा अनेक लोकांकडं आपण त्यांना अभ्यासलं पाहिजे, त्यांना वाचलं पाहिजे. ही माणसं कशी जगली हे बघितलं पाहिजे आणि आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेऊन आम्हाला पुढे चालता येईल का, मला वाटतं याचा विचार केला पाहिजे. छोट्या छोट्या संकटांनी आम्ही गरबगडीत होतो. छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला क्लेशदायी ठरतात आणि मग आता जगण्यात काहीच उरलं नाही अशा आयुर्भावामध्ये आम्ही जगायला लागतो. संकटं कुणाच्या वाट्याला नाही आहेत. दुःख कुणाच्या वाट्याला नाही आहे. जगात असा एक माणूस नाही की ज्याच्या वाट्याला संकट आलेलं नाही. जगात असा एक माणूस नसेल की ज्याच्या वाट्याला दुःख आलेलं नाही आहे. मग दुःखाचे क्षण बाजूला ठेवायचे, आनंदाचे 4 क्षण शोधायचे आणि त्यातून टिपकागदासारखा आनंद शोषून आम्हाला पुढे चालता येईल का, मला वाटतं याचा विचार व्हायला हवा. भगवान श्रीकृष्ण किती दुःख आलो. तुम्हाला मला दुःख कधी सुरू झाली. आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला दुःख सुरू झाली. कृष्ण हे असं कॅरेक्टर आहे, जन्माला येण्याच्या अगोदरपासून संकट होतं. वाटच बघत होते कधी कृष्ण जन्माला येतोय आणि कधी आपण त्याला मारतोय. जन्माला आल्याबरोबर वडिलांनी उचललं आणि दुसऱ्याच्या घरी नेऊन ठेवलं. तिथे लहानाचे मोठे होत होते, 4 मित्र मिळाले, त्यांच्यासोबत लहानाचे मोठे होत होते. गोकुळ सोडावं लागलं आणि वृंदावनात जावं लागलं. वृंदावनात गेले, तिथे राधा भेटली. राधेला म्हणजे वृंदावन वगैरे सगळं सोडून पुन्हा मथुरेत जावं लागलं. काही दिवस मथुरेत रमला न रमला तर कृष्णाला मथुरा सोडावी लागली आणि तिकडे जाऊन त्यानं द्वारका वसवली. मथुरा सोडून कृष्ण गेला तर लोक त्याला रणछोडदास म्हटले. लोक म्हटले पळून गेला आम्हाला सोडून. जी द्वारका स्वतः कृष्णानं वसवली तीच द्वारका कृष्णाला अशी डोळ्या देखत बुडताना बघावी लागली. याच्यापेक्षा दुःख काय, याच्यापेक्षा संकट काय, याच्यापेक्षा निंदा काय, यापेक्षा अवहेलना काय. आणि एवढी सगळी अवहेलना, एवढंच सगळं दुःख वाट्याला येऊन सुद्धा कृष्णाला तुम्ही कधी टेन्शनमध्ये बघितलं आहे. काय बुवा आता काहीच उरलं नाही. गोकुळ गेलं, राधा गेली, वृंदावनं गेलं, मथुरा गेली, द्वारका बुडाली, आता काय करायचं आहे जगून. कृष्ण असं कधीच रडत बसत नाही. कृष्ण नाचतो, कृष्ण गातो, कृष्ण त्या गायींच्या मागे धावतो, गोपिकांसोबत रमतो, कृष्ण स्वतः बासरी वाजवतो. 2 शब्द आहेत बघा, एक आहे एंटरटेनमेंट आणि दुसरा आहे सेलिब्रेशन. एंटरटेनमेंट म्हणजे तिकीट काढायचं आणि पिक्चर बघायचा, आणि सेलिब्रेशन म्हणजे आपण आपल्या जगण्याचा उत्सव करायचा. आपण आपल्या जगण्याचा उत्सव केला पाहिजे. कृष्ण असं म्हणत नाही तू बासरी वाजव मी ऐकतो. कृष्ण म्हणतो का तुम्ही नाचा मी बघतो. कृष्ण स्वतः नाचतो, कृष्ण बासरी वाजवतो, कृष्ण त्या गायींच्या मागे धावतो, आयुष्यात संघर्ष करतो, त्या संघर्षाचीही मजा घेतो. एरवी सगळीकडे इंद्राची पूजा सुरू होती, पण अशाही परिस्थितीमध्ये अरे इंद्राची पूजा काय करताय, निसर्गाची त्या गोवर्धनाची पूजा करा म्हणून काहीतरी परिवर्तनाची नांदी टाकतो. यमुनेचा डोह आता दूषित होत चालला आहे. अशा वेळेला तिथल्या त्या सापाला, नागाला जे काही प्रतीक असतील, ती नदी स्वच्छ असली पाहिजे, सुंदर असली पाहिजे, प्रदूषणमुक्त असली पाहिजे, याच्यासाठी तो बंड करतो. सगळ्या जाती धर्माच्या पोरांना एकत्र करून काला करून खातो. मला वाटतं या नजरेतनं आम्ही आमच्या हिरोंना बघणार आहोत की नाही. आपल्याला आवश्यकता नाही आहे की आपण आपल्या पोरांना कार्टूनमधला स्पायडरमॅन दाखवावा. चला टाईमपास म्हणून बघतही असतील, पण आपल्यासमोर किती हिरो आहेत. आपल्यासमोर राम आहे, आपल्यासमोर कृष्ण आहे, आपल्यासमोर ज्ञानोबा आहेत, आपल्यासमोर तुकोबा आहेत, आपल्यासमोर शिवाजी महाराज आहेत, आपल्यासमोर संभाजीराजे आहेत. असे असंख्य हिरो तुमच्या माझ्या समोर आहेत. आणि मग हे हिरो, हे कॅरेक्टर आम्ही आमच्या लेकरांच्या समोर ठेवणार आहोत का, जेणेकरून त्यांना संघर्षातली गंमत कळेल, संघर्षातली मजा, संघर्षातला आनंद शोधता येईल आणि मग आपल्याला आपलं जगणं सुंदर करता येईल. जगणं सुंदर व्हावं याच्यासाठी कधीतरी आपण अंतर्मनात डोकावलं पाहिजे. आपल्या आनंदाच्या जागा कोणत्या आहेत त्या कधीतरी शोधल्या पाहिजेत. तुकोबारायांचा खूप सुंदर अभंग आहे. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे तेने भरू नये पोटे. तुकाराम महाराजांनी जे भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करणारे वेगवेगळे अभंग लिहिले त्यात काही काल्याचे अभंग आहेत. म्हणजे 11.5 वर्षांचा जो काळ आहे भगवान श्रीकृष्णाचा तो इकडचा आहे, गोकुळातला आहे. पुढचे 13.5 वर्षांचा जो काळ आहे तो मथुरेतला आहे आणि पुढचा 100 वर्षांचा जो काळ आहे तो द्वारकेमधला काळ आहे. आणि मग गोकुळामधला जो काळ आहे त्या गोकुळामध्ये सुद्धा सुरुवातीच्या बालक्रीडा आहेत, नंतर गोपिकांसोबतच्या काही अनुभव आहेत आणि नंतर मग काल्याचे काही अभंग आहेत.
त्या काल्याच्या अभंगांमध्ये एक अभंग आहे, याल तरे यारे लागे. मला वाटतं हा अभंग जर समजून घेतला ना तर आपल्याला जगण्याची सुंदरता सापडेल. भगवान श्रीकृष्ण सोबतच्या असणाऱ्या सवंगड्यांना कुणीतरी आपल्यापैकी नेतृत्व केलं पाहिजे. नेतृत्व करायचं म्हणजे सगळ्यांनीच निवडणुका लढवायच्या आणि निवडून यायचं असं होत नाही. आपल्याकडे नेतृत्व म्हणजे फक्त पक्ष, संघटना, निवडणुका इथपर्यंतच मर्यादित आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये नेतृत्वाची गरज आहे. निसर्गाच्या संदर्भानं काम करण्यासाठी कुणीतरी नेतृत्व केलं पाहिजे. समाजकारणासाठी कुणीतरी नेतृत्व केलं पाहिजे. कला, क्रीडा, साहित्य कुणीतरी नेतृत्व करणारं असावं लागतं. आणि नेतृत्व करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं 4 पावलं त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालावेत अशी भावना निर्माण होण्यासाठी नेतृत्वाकडे ते अधिष्ठान असावं लागतं. भगवान श्रीकृष्णानं आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या एकंदरीत आपल्या व्यक्तिमत्वातून तो नेतृत्वाचा ठसा उमटवला. आणि मग आपल्या सख्या सोबत्यांना सांगितलं, याल तरे यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, चला माझ्या मागे चला. आत्ता जर मी तुम्हाला म्हटलं चला माझ्या मागे, तुम्ही याल का? किती जण येतील? ते म्हणतील काय बाबा याच्या पुढे नादी लागता, कुठे न्यायचं आहे काय कोणास ठाऊक. आणि मी जर पुढे म्हटलं चला जेवायला जायचं आहे, किती जण येतील? थोडेफार येतील. बाकीचे म्हणतील जेवायला नेते म्हणजे याचा काहीतरी स्वार्थ दिसतोय. पण मी जर म्हटलं भरपेट जेवण देणार आहे, पुरे म्हणाल तोपर्यंत देणार आहे, आणि ज्याला यायचं आहे तेच या, मग मात्र सगळे येतील. तुकोबारायांचा अभंग इतका गोड आहे, याल तरी यारे लागे, यायचं असेल तर या. आणि पुढे जाऊन परत शब्द वापरलाय, अवघे माझ्या मागे मागे. एकीकडे म्हणतात याल तरी यारे लागे आणि पुढे म्हणतात अवघे. पहिल्यांदा फक्त ओपन या, नंतर इतर कॅटेगरीतले या, मग पुढच्या कॅटेगरीतले या. असलं कोणतीही कॅटेगरी नाही आहे भगवान श्रीकृष्णाकडे. भगवान श्रीकृष्णानं कोणतीही कॅटेगरीचं वर्णन केलेलं नाही. त्यांनी सांगितलं अवघे सगळेजण माझ्यासोबत या, अवघे माझ्या मागे मागे असा उल्लेख तुकोबारायांनी त्या अभंगामध्ये केला. आणि पुढे जाऊन काय म्हटलं, आज देतो पोटभरी, आज तुम्हाला मी पोटभर देणार आहे, पुरे म्हणाल तोवरी. जोपर्यंत तुम्ही पुरे म्हणत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला देणार आहे. पण त्याच्यासाठी एक अड घातली आहे. काय अड घातलेली आहे? हळूहळू चाला, जरा दमानं घ्या, थोडंसं हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला. कुणी कोणाशी न बोला म्हणजे संवाद साधू नका, व्यक्त होऊ नका असं नव्हे. आपल्याकडे बोलण्यामध्ये जो अहंकार येतो ना, माझ्यासारखा कोण, हे काहीही बोलू नका. हा अहंकार थोडासा बाजूला ठेवा. तुका म्हणे सांडा घाटे, म्हणजे तुम्ही विषयानं कधीही पोट भरू शकत नाही. तुमच्याकडे जे विषय आहेत ते सगळे सांडून टाका, तेने भरू नका पोटे. आणि मग इतकं गोड सांगितलं तुकोबारायांनी. काय म्हणायचं या अभंगामध्ये की बाबांनो मी तुम्हाला पोटभर देणार आहे. मला सांगा, आपली सगळ्यांची धडपड सामान्य माणसाची कशासाठी सुरू असते? पोटासाठी. आपण म्हणतो काय चाललंय ते सगळं पोटासाठी चाललेलं आहे. आणि सगळं काही पोटासाठी असताना पोट भरलंय असं कधी झालंय का? जगामध्ये असा एक तरी माणूस आहे का ज्याला पोट नाही आहे? पोट नाही असा माणूस आपल्याला सापडणार नाही. सगळी धडपड जर कशासाठी चाललेली आहे तर ती पोटासाठी चाललेली आहे. आणि तरीसुद्धा पोट भरत नाही. माणूस एकमेव प्राणी असा आहे की त्याचं लवकर पोट भरत नाही. म्हणजे तुम्हाला एक साधा दृष्टांत सांगतो. रस्त्यानं एक ट्रक चाललेली होती. त्यात तांदळाच्या 2 गोण्या खाली पडल्या. सगळे तांदूळ असे रस्त्यावरती पसरलेले होते. तिथून 4 मुंग्या चाललेल्या होत्या. त्या मुंग्यांनी एक एक तांदळाचा दाणा उचलला आणि आपल्या वारुळाकडे निघून गेल्या. परत त्यांनी रस्त्याकडे वळूनसुद्धा बघितलं नाही. तिथून 4 चिमण्या चाललेल्या होत्या. त्यांनीही 4-4 दाणे घेतले. आपल्या आपल्या घरट्याकडे निघून गेल्या. परत त्यांनी रस्त्याकडे वळून पण बघितलं नाही. तिथून 4 गायी चालल्या होत्या. त्यांनी ओंजळभर सगळे आपलं धान्य घेतलं, खाल्लं आणि आपल्या आपल्या गोठ्याकडे निघून गेल्या. परत त्यांनी रस्त्याकडे वळून बघितलं नाही. आणि साहेब नंतर तिथून 4 माणसं चालली होती. मी सांगू का तुम्ही सांगता पुढचं? तांदळाचा एक दाणा उरला नाही आणि माणसं पुन्हा पुन्हा मागं वळून बघत होती. पोट भरत नाही. विषयांनी पोट भरणार नाही. त्यासाठी तुकोबारायांनी साधना सांगितली, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. अहंकार वगैरे बाजूला ठेवा, थोडंसं दमानं घ्या, हळू घ्या. कबीरांचा खूप सुंदर दोहा आहे, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडीवाले. कबीरांनी तर सांगितलं की सगळं इथे थांबणार आहे. श्वास थांबला का सगळं संपणार आहे. जरा हळूहळू चाला. देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खुटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडीवाले. काय लिहिलं कबीरांनी? कबीर सांगतात वरतून एकदा निरोप आला का मग काही चालत नाही, आपल्याला इथून निघावं लागतं. तुम्ही नीतू मांडके नाव ऐकलंय का? हृदयविकार तज्ज्ञ होते. त्यांच्या पत्नी अलका मांडके यांनी एक हृदयस्थ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं होतं की नीतू मांडके आणि अलका मांडके दोघेही पुण्यातल्या BJ मेडिकल कॉलेजला शिकले. पुढे जाऊन त्यांनी लग्न केलं. आणि एकदा प्रवासात असताना नीतू मांडके अलका मांडकेंना म्हटलं, अलका मी एवढ्या हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया केल्या, कधी जर मलाच हृदयविकाराचा त्रास झाला आणि अटॅक आला तर?
पटकन अलका मांडकेंनी नीतू मांडकेंच्या तोंडावर हात ठेवला, असं बोलू नये. नाही पण कुणालाही येऊ शकतो, मला आला. मग त्यावरती अलका मांडके म्हटलं तूच सांग मग मी काय केलं पाहिजे. मग या डॉक्टरला बोलव, त्याला फोन कर, याचा सल्ला घे, अशी चर्चा दोघांची सुरू होती. आणि अलका मांडके या भूलतज्ञ आहेत. नीतू मांडके म्हटलं अलका ते ऑपरेशन कुणी करायचं ते करू दे, पण भूल मात्र तूच द्या. अलका मांडके लिहितात की मला माझ्या आयुष्यात कधी असं वाटलं नव्हतं की असा प्रसंग आमच्या आयुष्यात कधीतरी येईल. नीतू मांडके एक दिवशी प्रवासात होते आणि प्रवासात असताना अचानक नीतू मांडकेंचा फोन आला. अलका, छातीमध्ये कळ आली आहे, मला हृदयविकाराचा झटका आला आहे, मी जवळच असणाऱ्या हिंदुजा हॉस्पिटलला ॲडमिट होतो आहे, तू असशील तिथून पटकन हिंदुजाला ये. नीतू मांडके गाडी चालवत चालवत त्या हिंदुजापर्यंत पोहोचले. गाडीतनं खाली उतरले. त्या वॉचमॅनच्या खांद्यावरती हात ठेवला आणि सांगितलं मी नीतू मांडके, पटकन स्ट्रेचर बोलव आणि मला त्या ICUपर्यंत घेऊन जा. ICUमध्ये नेलं. स्वतः नीतू मांडके ज्यांनी 10,000पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या. बाळासाहेब ठाकरेंवरती शस्त्रक्रिया करायची वेळ आली तर नीतू मांडकेंनीच ती शस्त्रक्रिया केली. ते नीतू मांडके स्ट्रेचरवरती लहान मुलासारखे पडून होते. तितक्यात अलका मांडके आल्या. अलका मांडके आल्या तशाच नीतू मांडकेंच्या जवळ गेल्या. नीतू मांडकेंनी अलका मांडकेंचा हात हातात घेतला आणि म्हटलं अलका, यातून मी वाचेल असं मला आता वाटत नाही. ठरल्याप्रमाणे अलका मांडकेंनीच भूल दिली. ऑपरेशनची तयारी झाली. ऑपरेशन झालं. पुढचे 3 दिवस सगळे डॉक्टर, जगभरातले डॉक्टर फोन करत होते. सगळेजण काय करावं काय नाही याच्यावरती चर्चा करत होते. पण अखेर 3ऱ्या दिवशी नीतू मांडकेंची ज्योत मावळली. 10,000पेक्षा जास्त शस्त्रक्रिया करणारे, 10,000पेक्षा जास्त लोकांचे प्राण वाचवणारे नीतू मांडके हृदयविकाराच्या झटक्याने गेले. देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खुटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडीवाले. 7 फेरे घेतो आपण लग्नात आणि त्या दिवशी आपण शपथ घेतो की पुढचे 7 जन्म आम्ही सोबत राहणार आहोत. आपल्याला माहीत आहे का 2 जोडीदारांपैकी आपल्या कोण मागे थांबेल, कोण पुढे निघून जाईल, कुणाची सोबत किती दिवस आहे, आपल्याला माहीतही नसतं. जोडीदार निघून गेला की मग राहिलेला जोडीदार रडतो, दुःख व्यक्त करतो. कबीर म्हणतात, बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोड़ी, बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोड़ी, कहत कबीर सुनो भाई साधो, जिन जोडी उन तोडी. ज्यानं जोडली त्यानं तोडली. आपण मालक नाही आहोत. आपल्याला एक पात्र मिळालेलं आहे, ते पात्र आनंदानं जगायचं. आयुष्यातल्या आनंदाच्या जागा आहेत ना ठरवता आल्या पाहिजेत. पण आपण नको त्या गोष्टींना महत्त्व देतो आणि जवळच्या आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करणाऱ्या गोष्टींकडे आपण कमालीचं दुर्लक्ष करतो. पद, प्रतिष्ठा, अमुक तमुक या गोष्टींना महत्त्व नाही असं नाही आहे, पण त्याला गरजेपेक्षाही आपण इतकं महत्त्व देऊन टाकलं आहे. त्याच्या तुलनेमध्ये मैत्री, संबंध, चांगुलपणा, मदतीची भावना, या भावनांना मात्र आपण महत्त्व देत नाही. परवाच मी एक आर्टिकल वाचलं. त्यात त्या लेखकानं असं लिहिलं होतं की मला स्वप्न पडलं की एका मोठ्या मॉलमध्ये मी खरेदीला गेलो आहे आणि खरेदीला गेल्यानंतर मला काय खरेदी करायचं होतं, मला हातमोजे आणि टाय खरेदी करायचा होता. हातमोज्यांची किंमत बघितली तर 12,000 रुपये होती आणि टायची किंमत 16,000 रुपये होती. अरे अच्छा म्हटलं 8,000 रुपयाला हातमोजे, 16,000 रुपयाला टाय, काय किमती आहेत. आणि म्हणून मी ते खरेदी न करता पुढे चालायला लागलो. पुढे काही गोष्टींच्या मी किमती बघितल्या तर एका नामांकित कंपनीचं घड्याळ फक्त 250 रुपयाला होतं आणि हिऱ्यांची अंगठी फक्त 500 रुपयाला होती. मी त्या विक्रेत्याला विचारलं, इकडं हातमोजे 8,000 रुपयाला आहे आणि हिऱ्याची अंगठी 500 रुपयाला आहे, हा असला कसला मॉल आहे. तेव्हा त्यानं सांगितलं, काल रात्री कुणीतरी मॉलमध्ये शिरलं होतं आणि त्यानं सगळ्या किमती आहेत ना, सगळे प्राईस टॅग बदलून टाकलेत. याची किंमत त्याला चिटकवली, त्याची किंमत याला चिटकवली आहे. आपलंही अगदी तसंच झालं आहे. कुणीतरी आपल्यात शिरलं आहे आणि त्याने सगळे प्राईस टॅग बदलून टाकलेत. चांगुलपणा, मैत्री, संबंध, मदतीची भावना, निसर्ग, समाज या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे, पण त्याच्या किमती आपण अगदी कमी करून टाकल्या आणि ज्या गोष्टींना खरं तर फारशी किंमत द्यायला नको त्या गोष्टींना मात्र आपण एवढे प्राईस टॅग चिकटून टाकले की त्या गोष्टी मिळवण्याच्या नादात आयुष्य कधी सुरून जातं, कधी संपून जातं हे मात्र कळत नाही. आणि मग शेवटच्या टप्प्यावर असताना कळतं, अरेच्छा, ज्या गोष्टीची फारशी आवश्यकता नव्हती ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण अख्खं आयुष्य वाया घातलं. आणि म्हणून अंतर्मनात कधीतरी डोकवायला हवं की आपल्या आनंदाच्या जागा कोणत्या आहेत. मुळात मन ही संकल्पनाच आपल्यावरती अधिराज्य गाजवते. आपलं मन ठरवतं. असं म्हणतात की माणूस अगोदर मनात हारतो आणि मग रणांगणात हारतो. माणूस पहिल्यांदा मनात जिंकतो आणि मग रणांगणामध्ये जिंकतो. सुख, दुःख या सगळ्या संकल्पना मनाशी संबंधित आहेत. साधू संतांनी, अनेक विद्वान लोकांनी, अनेक तज्ज्ञांनी मनावरती भाष्य केलं आणि सांगितलं, या चंचल मनाला जर तुम्हाला स्थिर करता आलं तर आनंदाच्या जागा सापडतील.
सुखाची व्याख्या करताना ज्ञानोबारायांना सांगावं लागलं, किंबहुना सोय जीव आत्मयाचे आहे तेथ जे होय त्या नाम सुख. ज्ञानोबांनी सांगितलं आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. आम्ही आत्म्याशी संबंधित गोष्टींना सुख समजण्याऐवजी आम्ही साधनांमध्ये सुख शोधायला लागलो. साधनांनी माणसाचं आयुष्य सोपं होईल, साधनांनी माणसाचं आयुष्य सुलभ होईल, पण साधनांनी माणसाचं आयुष्य सुखी होईलच याची मात्र खात्री देता येत नाही. आणि सुख आनंद या संकल्पना निवळ जर साधनांशी संबंधित असत्या ना, जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती आणि गरिबाच्या वाट्याला सुख आलं नसतं. पण केवळ पैशांवरती, केवळ साधनांवरती सुख मिळवता येत नाही. आणि म्हणून आपण अंतर्मनात डोकवायला हवं. ज्ञानोबारायांचाच खूप सुंदर अभंग आहे, ऋणू झुनू रे भ्रमरा सांडी तो अवगुणू रे भ्रमरा. ज्ञानोबांनी भ्रमर ही संकल्पना मनासाठी वापरलेली आहे आणि मनाला म्हणजेच भ्रमराला सांगितलं आहे, बाबरे तू इकडे तिकडे जे फिरतोय ना थोडासा स्थिर हो. ऋणू झुनू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू. तुमच्यामध्ये जे अवगुण आहेत ते एकदाचे सांडून टाका आणि जायचं कुठे? चरण कमळ दळू रे भ्रमरा. स्थिर व्हायचं, पण कुठे व्हायचं? चरण कमळ दळू. ज्ञानोबारायांनी सांगितलं तुम्हाला संतांच्या चरणाजवळच जाऊन तुम्हाला स्थिर व्हावं लागेल, तर तुम्हाला ते आत्मिक सुख मिळू शकेल. म्हणून सुख ही अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणून मनाकडे थोडंसं लक्ष देता येईल का? मन इतकं कमालीचं चंचल आहे, ते 1 मिनिट स्थिर राहत नाही. आणि कितीही स्थिर करायचा प्रयत्न केला तर पुन्हा पुन्हा आपण नको त्या गोष्टींच्या भोवती घुटमळत राहतो. बरं, माणसाला ठाऊक आहे की आत डोकावलं तरच सुख मिळेल, पण तरीसुद्धा तो आत का डोकावत नाही माहीत आहे? तो घाबरतो आत डोकवायला. माणसाला वाटतं नाही सांगलीत तर कोल्हापुरात तर मिळत आहे, नाही कोल्हापुरात तर पुण्याला तर मिळेल, नाही पुण्यात तर मुंबईत तर सुख सापडेल. तो बाहेर फिरत राहतो, बाहेर त्याच्यासमोर अनेक ऑप्शन आहेत, पण आत डोकावलं आणि नाही सापडलं मग तर संपलंच की सगळं. एक प्रवासी रेल्वेतनं खाली उतरला आणि TCनं तिकीट विचारलं. त्यानं पॅन्टच्या उजव्या खिशात बघितलं, डाव्या खिशात बघितलं, मागचे दोन्ही खिसे बघितले, 4ही खिसे उलटे पालटे करून 10 वेळा चेक केले, पण तिकीट काय सापडत नव्हतं. जवळचा माणूस म्हटला तुम्ही फक्त पॅन्टचे खिसे बघितलेत, शर्टचा बघा की. तुम्हाला म्हटलं माहीत आहे माझा शर्टचा खिसा बघायचा राहिला आहे, पण त्यात नाही भेटलं मग तर संपलंच की. त्यात भेटलं नाही तर काय? माणसाला माहीत आहे की बाहेर नाही सापडत आहे, पण तरीसुद्धा त्याला अनेक ऑप्शन आहेत, म्हणून तो इथे तिथे 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 करत शोधत राहतो. पण त्यानं एकदाचं धाडस दाखवायला हवं आणि अंतर्मनात कधीतरी डोकवायला हवं. पुराणातल्या अनेक कथा मला ऐकायला आवडतात. माझे आजोबा मी रात्र दोघं एकमेकांशी गप्पा मारायचो आणि पुराणातल्या त्या अनेक गोष्टी कथा मला सांगायच्या. आता आपण त्या कथांची आपण काय करतो, गोष्टीतल्या त्या दृष्टांताची चिकित्सा करत बसतो. चिकित्सा करायची असते पण ती अंतिम सिद्धांताची करायची असते. आपण त्यातली जे दृष्टांत आहेत त्याची चिकित्सा करतो. दृष्टांताची चिकित्सा न करता सिद्धांताची चिकित्सा करायची असते. आजोबा मला एक गोष्ट सांगायची की ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली आणि सृष्टी निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेव आनंदानं त्या सगळ्या सृष्टीकडे बघायला लागले. पण सृष्टी इतकी सुंदर होती, 2 डोळ्यांनी ती बघणार तरी किती? त्यांनी आणखी एक डोकं तयार केलं आणि मग 4 डोळ्यांनी बघायला लागले. 4 डोळ्यांनी ही पाहून होत नाही आहे, आणखी एक डोकं 4 डोके तयार केले. शेवटी 5वंही केलं. 4 डोके आणि 5वं मुकुटासारखं एक डोकं केलं आणि 5 डोक्यांमधून त्या डोळ्यांमधून ते सृष्टीकडे बघायला लागले. आणि भगवान शंकरानं ज्यावेळेस डोळे उघडल्यानंतर बघतायत तर आजूबाजूची ही सगळी सृष्टी, आणि त्यांना कळालं की ही ब्रह्मानं सृष्टी निर्माण केली आहे. आणि ब्रह्माकडं बघितलं तर ब्रह्मा हसतायत, आनंदानं सृष्टीकडे बघतायत. भगवान शंकरानं जेव्हा सृष्टीकडे बघितलं प्रचंड दुःख आहे, प्रचंड संघर्ष आहे. आणि मग हे सगळं दुःख, हे सगळं संघर्ष बघून ब्रह्माला नेमका आनंद होतोय कसला? आणि मग त्या रागामध्ये भगवान शंकरानं 5वं जे डोकं होतं ब्रह्माचं ते उडून दिलं रागाच्या भरात. आणि मग ब्रह्मानं विचारलं की तुम्ही हे का केलं? तुम्ही मला माझं हे 5वं डोकं का उडलं? म्हणजे तुला नेमका आनंद होतोय कसला? एवढं सगळं दुःख आणि एवढं सगळं तू बघून हसतोय कशासाठी? तेव्हा ब्रह्मानं सांगितलं मी फक्त सृष्टी निर्माण केली आहे. मी ना आनंद निर्माण केला आहे ना मी दुःख निर्माण केलं आहे. मी फक्त सृष्टी निर्माण केली आणि निरागसपणे मी त्या सृष्टीकडे बघतोय. आनंद दुःख ह्या त्या लोकांच्या मनाच्या पटलावरती उमटणाऱ्या रेषा त्या त्यांच्या कर्मानं उमटतात आणि त्यांनी ते सुख किंवा दुःख निर्माण केलं आहे. भगवान शंकरानं विचारलं मनसुद्धा तूच तयार केलं की? मग ब्रह्म सांगतात की ते मन जरी मी तयार केलं असलं तरी त्या मनाला सुद्धा कोणतेही गुण नाही आहेत. त्या मनावरती उमटणारी सुख किंवा दुःखाची भावना ही त्या व्यक्तीच्या कर्मानुसार उमटते. आणि म्हणून मी निरागसपणे फक्त या सृष्टीकडे बघतोय. मी ना सुख निर्माण केलं आहे, मी ना दुःख निर्माण केलं आहे. त्यांच्या मनाच्या आणि त्यांच्या कर्तृत्वावरती ते सुख दुःख आनंद हे सगळं ठरतं. आणि हे जर बघायचं असेल तर भगवान शंकरांना सांगितलं तुम्हीही डोळे बंद करा. भगवान शंकर ध्यानस्थ झाले आणि मग कळालं की सुख बाहेर नाही आहे, आनंद बाहेर नाही आहे, तो आत दडलेला आहे. आणि भगवान शंकरांना एवढा आनंद झाला की त्या आनंदात ते नाचायला लागले.
आणि ते इतके नाचत होते, ठराविक वेळेनंतर त्यांना कळालं आनंद व्यक्त करायला नाचायची सुद्धा गरज नाही आहे. आणि शंकर भगवानांनी परत डोळे बंद केले. तुम्ही म्हणाल मग आनंद व्यक्त करण्यासाठी नाचायची गरज नाही आहे, मग इंद्रियांचा किंवा आपल्या शरीराचा उपयोग आहे की नाही? इंद्रिय मन तारतम्य ठेवून आपल्याला त्या त्या पातळीवरती, इंद्रियांना मर्यादा आहेत, मन अमर्याद आहे. इंद्रियांची मर्यादा आणि मनाची अमर्यादा याचं तारतम्य ठेवून जर आत डोकावता आलं तर जगण्याचा आनंद घेता येतो. भगवंतानं आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं, आपली आपली काही कर्तव्य आहेत, आपल्या आपल्या काही इंद्रियांचे आनंद असतील, पण त्याचबरोबरीनं मला सांगा नाचणार किती वेळ आहात तुम्ही? 24 तास तर तुम्ही नाचू शकणार नाही आहेत आनंदामध्ये, पण त्या नाचण्याचा आनंद जो मनावरती उमटतो तो मात्र चिरकाळ टिकणार आहे. अश्रू किती वेळ ढाळणार आहात, डोळे थकून जातील, पण त्या अश्रूंचे ओघळ जे मनापर्यंत येतात ना ते मात्र टिकतात. म्हणून इंद्रियांपासून मिळालेलं दुःख किती वेळ मनाच्या पटलावरती ठेवायचं आणि इंद्रियांपासून मिळालेले आनंद किती वेळ मनाच्या पटलावरती ठेवायचे याचं तारतम्य जमलं पाहिजे. हे तारतम्य ज्यांना जमतं ती माणसं स्थितप्रज्ञ किंवा संतत्वाकडे गेली. आपण तर सामान्य माणसं आहोत. मग सामान्य माणसाच्या काय आनंदाच्या संकल्पना आहेत? मला वाटतं सामान्य माणूस म्हणून आम्हाला आमच्या किमान काहीतरी आनंदाच्या जागा कळाल्या पाहिजेत. पण आमचा आनंद जेव्हा इतरांच्या क्रियेप्रतिक्रियेवरती अवलंबून राहतो त्यावेळेस मग आमचा आनंदही आमचा उरत नाही आणि आमचं दुःखही आमचं उरत नाही. गडबड कुठे झाली आहे माहिती आहे का? खरं तर आनंद दुःख आपलं आपलं ठरतं, पण आपला आनंद आणि आपलं दुःख हे सुद्धा आपलं राहिलेलं नाही. लोक आमच्याविषयी काय विचार करतात, पुढचा माझ्याविषयी काय बोलतो, याच्यावरती आमचा आनंद आणि आमचं दुःख ठरतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला उदाहरण देतो मी. ताई, तुम्ही बाजारात गेलात आणि तुमचे 100 रुपये हरवले, किती वाईट वाटतं? 8 दिवस आपल्याला करमत नाही. घरी आल्यानंतर गल्लीतल्या सगळ्या बायका गोळा करून आपण त्यांना सांगतो, बाई बाजारात गेलते 100 पडले, कसे साठवले होते माझं मला माहीत, परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात 50 सापडले होते, असं करून करून कुठं आत्ता 100 झालते. बरं, एवढं म्हणून थांबत नाही, पुढं म्हणणार कुणाला सापडले असले तर सापडू, त्याला पचायचेच नाहीत. किती दुःख आहे. बरं, हे दुःख साहेब फार वेळ नाही, हे फार वेळ नाही टिकत. त्यातल्या एखाद्या मैत्रिणीने फक्त म्हणलं पाहिजे, बाई तुझे तर 100 गेले, परवा माझे 500 पडले ग. हिला इतकं बरं वाटतंय ना, तिला वाटतं आपले तर 100 गेले, हिचे 500 गेले, जाऊ दे बरं. आपला आनंदही आपला राहिलेला नाही आहे आणि आपलं दुःखही आपलं राहिलेलं नाही. आपल्याला आनंदी राहायचं आहे का? खरं तर हाच मुळात प्रश्न आहे पहिला. किती जणांना आनंदी राहायचं? हात वर करा. मला दिसत नाही आहे पण करा. अरे वा, सभागृह भरले की. आपल्याला आनंदी राहायचं आहे. मी दुसरा प्रश्न विचारतो, तुम्हाला आनंदी राहायचं आहे का आपण आहोत असं दाखवायचं आहे? खरं खरं सांगा, राहायचं आहे का दाखवायचं आहे? मग राहणं खूप सोपं आहे साहेब, आनंदी राहणं सोपं आहे. आपलं अडचण कुठं झाली आहे? आनंदी राहायचं नाही आहे बहुतांशी जणांना. आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचं आहे. लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात फिरायला जातात आणि तिथं जाऊन काहीच बघत नाहीत. त्याच्या डोक्यात एकच असतंय, फोटो काढतंय, स्टेटस ठेवतं. त्याला तिथं बघण्यात इंटरेस्ट नाही आहे, आपण कुठे आहोत हे जगाला कळलं पाहिजे. बरं, स्टेटस ठेवलं तर काय अडचण नाही आहे, मोबाईल आहे, ठेवता येतं आहे, ठेवलं पाहिजे. पण खरं दुःख कधी माहिती आहे? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, इतकं दुःख होतं आहे साहेब. असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे वायाला गेले. आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. मला वाटतं आपल्या आपल्या जगण्याचं प्लॅनिंग आपल्याला करता आलं पाहिजे. कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे, कुठपर्यंत ताणायचं ते समजलं पाहिजे, कुठे विषय सोडून द्यायचे ते कळलं पाहिजे. आपण क्षणभंगूर आहे माणसाचं आयुष्य. आपण किती वेळ आहोत कुणाला माहीत आहे का? बरं, इथं बसलेल्या सगळ्यांना माहीत आहे आपल्याकडे किती संपत्ती शिल्लक आहे. आपल्यापैकी कुणी असं आहे ज्याला माहीत आहे की आपल्याकडं वेळ किती शिल्लक आहे? कुणालाच माहीत नाही. आपल्याला पार किती एकर जमीन, किती गुंठे, किती ग्रॅम, किती तोळे, किती मनी, वरच्या डब्यात किती, खालच्या डब्यात किती, कोणत्या अकाउंटमध्ये किती, सगळा हिशोब माहीत आहे की नाही? पण वेळ किती शिल्लक आहे? कोण इथं येऊन दाव्यानं सांगाल माझ्याकडे अजून 50 वर्ष शिल्लक आहेत. अरे, घेतलेला श्वास परत सोडता येईल का नाही याची खात्री नाही. इतकं क्षणभंगूर आयुष्य आहे आणि आम्ही असे जगतो जसं अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेलो आहोत. लोक म्हणतात मी कमालीचा बिझी आहे, मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हटलं सोडून दे, काय फंटूच आयुष्य जगतो आम्ही. श्वास घ्यायला वेळ नाही, मग जगतो कशासाठी आपण? निसर्ग, समाज याच्याकडे डोळे विस्पारून बघितलं पाहिजे. डोळे बंद झाले की झाले, मग नाही दिसत. जोपर्यंत बोलता येते तोपर्यंत बोललं पाहिजे, नंतर संवादाची संधी नाही. कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. कमवलेल्या संपत्तीचा उपभोगही घेता आला पाहिजे. कित्येकांकडे ढिगाण आहे, कमवण्याच्या नादात श्वास थांबून जातो आणि कमवलेल्याचा उपभोग घ्यायचं सुद्धा राहून जातं. तुम्ही बघितलं असेल, मुंबईला मध्यंतरी एक भिकारी रस्त्यावरती मरून पडला होता.
2 दिवस त्याची बॉडी तिथेच होती. तिसऱ्या दिवशी म्युन्सिपाल्टीच्या लोकांनी, कॉर्पोरेशनच्या लोकांनी त्याच्यावरती अंत्यविधी केला. आणि नंतर पोलिसांनी आजूबाजूला बघितलं, तो ज्या झोपडीत राहायचा ती झोपडी चेक केली. झोपडीमध्ये त्यांना असा खड्डा खांदला होता. खड्ड्या खांदून त्याच्यावरती त्याचा अंथरूण, चटाया बिटाया सगळं त्याच्यावर तो झोपायचा. त्या खड्ड्यामध्ये 7-8 पोते भरून पैसे होते आणि ते काउंट केले तर 87 लाख रुपये झाले. त्या 87 लाख रुपयाचा तो कधीच आनंद घेऊ शकला असता. वेळीच जर त्यानं त्याच्या भिकारीपणातून स्वेच्छानिवृत्ती घेतली असती, 2-4 नवोदित भिकाऱ्यांना मदत केली असती, लढा रे मी आहे तुमच्यासोबत, कदाचित त्याला आहे त्या संपत्तीचा आनंद तरी घेता आला असता. पण कुठे थांबायचं हे कळलं. तो कायम भीत राहिला असेल की अरे हे पुरतील का, हे पुरतील का, अजून थोडे साठवले पाहिजे. याचा अर्थ मी असं म्हणत नाही तुमच्याकडे आहे ते सगळं उडून टाका आणि सेव्हिंग करू नका, बचत करू नका, पण आहे त्या गोष्टींचा आनंद तरी घ्या. आपल्याला क्रेडिटेडचा मेसेज आला तर किती आनंद होतो. महिना अखेरला जेव्हा मेसेज येतो पगाराचा, क्रेडिटेड, दिवसभर बघतो आपण 10 वेळा. याच्या इतकं सुख नाही दुसरं. पण डेबिटेडचा मेसेज आल्यावर अरे चा गेले होय, घेतलेला श्वाससुद्धा सोडावा लागतो. कमवलेल्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला वरती घेऊन जाण्याची सुविधा नाही. देव इतका सुंदर वागलाय, ते तुमचं तुम्ही कमवा बिमवा काय करायचं आणि ते शेवटी सगळं इथंच ठेवून जायचं. घेऊनही काही यायचं नाही आणि घेऊनही काही जायचं नाही. याच्यापेक्षा सुट्टा सुट्टा हिशोब काय असू शकतो. किती सुंदर वागलाय देव. त्यानं कोणताही भेद आपल्यात ठेवलेला नाही आहे. राजाच्या पोटी जन्माला आलाय, येतानाच 2-4 सिंहासनं घेऊन येतोय का, असं नाही आहे. राजाच्या पोटी जर एखादा जन्माला आला तर तोही काही न घेता येतो आणि कुणी मोठा विद्वान गेला तरी तो काही घेऊन जात नाही. सगळं इथे ठेवून जायचं आहे. आणि म्हणून आपण ज्या कमवलेल्या गोष्टी आहेत त्याचा किमान आपण उपभोग घेतला पाहिजे. ज्याला गरज आहे त्याला मदतीसाठी आपल्या हातामध्ये ती दानत असली पाहिजे. कुणाच्या तरी मदतीसाठी आपले हात सरसावले पाहिजेत, कुणाच्या तरी मदतीसाठी आपले पाय धावले पाहिजेत. आमचे पाय जर कुणाच्या मदतीसाठी धावणार नसतील, आमचे हात जर कुणाच्या मदतीसाठी सरसावणार नसतील, आमच्या डोळ्यात जर प्रेम नसेल तर समजावं आता आपण माणूस उरलेलो नाही, आता आपण यंत्र होत चाललेलो आहोत. माणसातलं माणूस पण कुठपर्यंत जिवंत आहे, जोपर्यंत आपण डोळ्यात प्रेम आहे तोपर्यंत समजावं आपण माणूस आहोत. ज्या दिवशी प्रेम संपलं त्या दिवशी समजायचं आपण आता माणूस उरलेलो नाही, आता आपण यंत्र होत चाललेलो आहोत. आणि म्हणून यंत्र होऊ देऊ नका. यंत्रांवरती आपण अवलंबून राहतो, पण आपलंच यंत्र कधी होत चाललं आहे. अतिशय कृत्रिम वागतात लोक, कृत्रिमरित्या हसतात, कृत्रिमरित्या बोलतात. या कृत्रिमतेच्या पलीकडे जा. निसर्गानं आपल्याला भरभरून दिलं आहे. व्यक्त होण्याची कला भगवंतानं माणसाला दिली. कुणाच्या तरी सुखात सहभागी व्हा, कुणाच्या तरी दुःखात सहभागी व्हा, कुणाचं तरी दुःख कमी व्हावं याच्यासाठी पाठीवर थाप मारा, मी आहे सोबत म्हणून कुणाला तरी आधार द्या. हे जोपर्यंत आपल्यात आहे ना तोपर्यंतच आपण माणसं आहोत. ज्या दिवशी हे संपेल त्या दिवशी समजायचं आता आपण यंत्र होत चाललेलो आहोत. आणि म्हणून माणूस म्हणून आपल्या डोळ्यातलं प्रेम कायम राहील का. एक बेट होतं, त्या बेटावरती अनेक प्रकारच्या भावभावना राहत होत्या आणि ते बेट अचानक बुडायला लागलं. बुडायला लागल्यानंतर ज्या इतर भावना होत्या त्या सगळ्या भावनांनी आपली आपली नाव सजवली आणि त्या पुढच्या बेटावरती निघाल्या. प्रेम मात्र तिथेच बसून होतं, ते मात्र काही जायला तयार नाही. बाकीच्या भावना सांगत होत्या बाबा चल आता हे बेट बुडणार आहे, आपल्याला निघावं लागेल पुढच्या बेटावरती. पण प्रेम मात्र तिथून जायला तयार नाही. त्याच वेळेला एक नाव भरधाव वेगानं आली. एका म्हाताऱ्यानं त्या प्रेमाला हात दिला, स्वतःच्या बोटेत घेतलं, नावेत घेतलं आणि भरधाव वेगानं इतर भावना पुढच्या बेटावर पोहोचायच्या आत तो म्हातारा त्या प्रेमाला घेऊन पुढच्या बेटावरती जाऊन स्थिरावला. तेव्हा त्या प्रेमानं विचारलं की बाबा तुम्ही कोण आहात आणि मला वाचवण्याचा हा अट्टहास का. खरं तर मला ते बेट सोडायचं नव्हतं, तुम्ही मला या बेटावर आणून इथे का थांबवलं आहे सगळ्याजण आधी यायच्या अगोदर. तेव्हा त्या माणसानं सांगितलं बाबा रे मी काळ आहे, मी काळ आहे, मी कालही होतो, आजही आहे आणि मी उद्याही असणार आहे. इतर सगळ्या भावना पोचायच्या आत तुला इथं आणण्याचा उद्देश एवढाच आहे, जर तू असशील तर इतर भावनांना अर्थ आहे, जर तूच नसशील तर इतर कोणत्याही भावनेला अर्थ नाही आणि मग इतर कोणत्याही भावना इथं स्थिरावू शकत नाही. मला वाटतं ती प्रेम ही जी नित्तळ भावना आहे काय मजा होती हो. पैसे प्रेम होतं लोकांच्या डोळ्यामध्ये. लोक एकमेकांकडे जायची, एकमेकांची विचारपूस करायची, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायची. आता हा ओलावा कुठे हरून गेला ना हेच कळत नाही आहे. कुणी कुणाकडे जायला वेळ नाही आणि आपण जर आठवतंय का कुणाला किती दिवस झाले कुणाच्या घरी मुक्कामी जाऊन. ही जी वयस्कर मंडळी आहेत ना 15-15 दिवस सुट्टीत मामाच्या गावाला जात होती. मामाबरोबर पाभार धरायला जाणार, तिकडं कुठेतरी शेतात जाणार, मामाला सगळं काम करू लागणार, 15 दिवस 20 दिवस मामाकडं थांबणार, तिथंच विहिरीवर पोहायला शिकली.
एकमेकाकडे जाणं येणं होतं. आता कुणालाही वेळ नाही आहे. चला मी समजू शकतो की आपण सगळेजण व्यस्त आहोत, आपल्याला वेळ नाही, आणि इकडून तिकडून वेळ काढून आपण जर कुणाकडे मुक्कामी गेलोच, त्याला तर वेळ आहे का आपला पाहुणचार करायला? तेही म्हणते कधी जाणार कोणाच ठाऊक. आता कुणी कुणाकडे जायला मोकळं नाही. आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची. वडिलांची आत्या तर आमच्याकडे मुक्कामी आली तर सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं. आत्या जर 2 दिवस थांबली आणि तिसऱ्या दिवशी जायला निघाली तर सगळं घर तिला वाटे लावायला एसटीत जायचं. आत्या एसटीत बसली आणि तिनं नुसता येते म्हणून हात केला, सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. एवढी माणसं भावनिक होती. आता लोक अंत्यविधीला जातात, प्रेत जळत असतं आणि लोक मोबाईलमध्ये खेळत असतात. कधी उरकतोय कुणाच ठाऊक. भावना कुठे हरून गेल्या हे कळलं नाही. मला वाटतं जोपर्यंत डोळ्यात प्रेम आहे तोपर्यंत आपण माणसं आहोत. आणि प्रेम असलं का मग मदतीसाठी हात सरसावतात, पाय धावतात. कुणासाठी तरी आपण व्याकुळ होतो, कुणाचं तरी दुःख बघून करमत नाही, कुणाचा तरी आनंद बघून आमच्याही मनामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण होतात. मला वाटतं हे माणूसपण आहे. आणि माणसाची दुसरी कोणतीही व्याख्या आपण करू शकत नाही. 2 पाय 2 हात 2 डोळे हे तर कॉमन आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जोपर्यंत प्रेम तोपर्यंत आपण माणूस आहोत. मी असं नेहमी म्हणतो की आपल्या हातामध्ये थोडी तरी देण्याची दानत असली पाहिजे. आमच्याकडे एक जण आहे साहेब, इतके पैसे आहेत त्याच्याकडं, पण कुणाला कधीच मदत करणार नाही. गावात काहीतरी काम होतं, पोरं वर्गणी गोळा करत होती आणि हे कधीच कुणालाच वर्गणी बिरगणी असलं कधी कुणाला मदत केली नाही. पण पोरांना वाटलं दारात बसलं जाता जाता हटकावं. पोरं म्हणली काका ते अमुक काम सुरू केलं आहे, जरा वर्गणी देता का? हे म्हणते वर्गणी तुम्हाला? मी माझ्या पोराची फी लवकर शाळेत वेळेवर भरत नाही, आजारी कुणी पडलं तर घाई लवकर दवाखान्यात नेत नाही, आणि तुम्हाला फुकट वर्गणी? चला मला निघा इथून. पोरं हसली, म्हणली आम्हाला माहीत होतं देत नाही. पोरं निघाली पुढं. आणि काय वाटलं ह्या माणसाला कुणाच ठाऊक, त्यांना हाक मारली, म्हणलं इकडे रे पोरांनो. म्हणजे काय झालं? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही बरोबर दिलं तर मी 500 रुपये तुम्हाला वर्गणी देईल. पोरं म्हणली विचारा, जमलं तर जमलं. पोरांना विचारलं, माझे 2 डोळे आहेत, 2 डोळ्यांपैकी एक डोळा खोटा आहे आणि एक डोळा खरा आहे. खोटा डोळा जो आहे तो अमेरिकेवरून लाखो रुपये खर्च करून बसून आणला आहे. आत्तापर्यंत कुणालाही खोटा कोणता खरा कोणता ओळखता आलेलं नाही आहे. माझा कोणता डोळा खोटा हे पहिल्या प्रयत्नात जर सांगितलं तर 500 रुपये. पहिल्या प्रयत्नात का म्हटलं माहीत? 2च आहे. दुसऱ्यांदा म्हणतं हे नाहीतर हे. त्याने सांगितलं पहिल्या प्रयत्नात सांगता आलं पाहिजे. एक पोरगं पुढं आलं, म्हणला काका मी सांगतो की त्यात काय अवघड आहे? म्हणलं सांग. आणि डावा डोळा खोटा आहे की म्हणला तुमचा. त्याला आश्चर्य वाटलं. याला वाटलं लाखो रुपये वायाला गेले. आत्तापर्यंत कुणालाही ओळखता आलं नाही. या पोरानं पहिल्या झटक्यात ओळखलं डावा डोळा खोटा आहे. त्यानं विचारलं बाळा तू ओळखलं कसं डावा डोळा खोटा आहे? तो म्हणला सोपं आहे. म्हणला काका मला तुमच्या डाव्या डोळ्यात थोडंसं प्रेम दिसलं. म्हटलं हाच खोटा असला पाहिजे. तुमच्या वागण्यावरून तर वाटत नाही तुमच्याकडे ते शिल्लक आहे म्हणून. या पातळीवरती येऊ नये. जोपर्यंत डोळ्यात प्रेम आहे तोपर्यंतच आपण माणसं आहोत. आणि म्हणून ते जपता येईल का, त्याचा आनंद घेता येईल का? काय जगली हो माणसं. ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यामध्ये कमालीचं दुःख, कमालीच्या यातना, पण दुःखाचा साधा उश्वाससुद्धा ज्ञानोबा टाकत नाहीत. ज्ञानेश्वरीमध्ये कुठेतरी ज्ञानोबांनी ज्या समाजानं अवहेलना केली, ज्या समाजानं दुःख दिलं, त्या समाजाविषयी कुठेतरी द्वेष कुठे नाही. आणि मागाईची वेळ आली तर ज्ञानोबा म्हटले जो जेवानशील तो तेला हो प्राणी जात. काय जगण्यातली समृद्धता आहे. कुठेही संताप व्यक्त करत नाहीत, कुठेही दुःख व्यक्त करत नाही. ज्या समाजानं मला हे सगळं दुःख दिलं त्या समाजाचं वाटोळं होऊ दे, अमुक होऊ दे, असा किंचितचाही भाव ज्ञानोबांच्या मनामध्ये नाही. उलट ज्ञानोबांना मागायची वेळ आली तर पहिलं मागणं ज्ञानोबांनी जे खळांची व्यंकटी सांडो, जे खल आहेत, जे दुर्जन आहेत त्यांच्यातली वाईट बुद्धी सांडो, पहिलं मागणं खल दुर्जनांसाठी मागितलं. आणि तेही असं नाही म्हटले जे खल आहेत ते मरो. तिकडं तर भगवान कृष्णानं अर्जुनाला सांगून टाकलं जे वाईट आहेत ना संहार कर त्यांचा. हे धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे आणि धर्माच्या विजयासाठी अधर्माचा संहार तुला करावा लागेल. उचल शस्त्र. अर्जुन तर शस्त्र उचलायला पण तयार नव्हता. शस्त्र उचलायला तयार नसणाऱ्या अर्जुनाच्या हातामध्ये सामर्थ्य जर कोणी निर्माण केलं असेल तर ते भगवान श्रीकृष्णाने निर्माण केलं. आणि त्याला पुष्टी काय दिली? बाकीचं काही बघू नको, दुर्जनांचा संहार करणं हाच धर्म आहे. आणि इकडं त्याच भगवद्गीतेवरती टीका करणारे ज्ञानेश्वरीच्या रूपानं ज्ञानोबा, ते मात्र असं म्हणू शकले असते जे खल आहेत ते मरो. पण जे खल आहेत ते मरो नव्हे, जे खळांची व्यंकटी सांडो. किती गोड शब्द वापरलेत. सांडो, किती हळवार शब्द वापरले. आणि पुढे काय म्हटलंय? तया सत्कर्मी रती वाढो. वाढो कधी म्हणतात? रोप छोटा असेल तर वाढो म्हणतात, रोप नसेल तर रुजो म्हणतात. ज्ञानोबा असंही म्हणू शकले असते तया सत्कर्मी रती रुजो. पण ज्ञानोबांना खात्री आहे वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा थोडी तरी सत्कर्माची वृत्ती शिल्लक आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हटले तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे.
मैत्रजीवांचे शब्द शेकडो वर्षांपूर्वी ज्ञानोबांनी वापरला आहे. आत्ता तुम्ही मी फ्रेंडशिप डे अमुक तमुक साजरे करायला लागलो. ज्ञानोबा शेकडो वर्षांपूर्वी म्हटले मैत्रजीवांचे, समाजामध्ये जे जे जीव आहेत त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित होऊ देत, ही ज्ञानोबांची अपेक्षा आहे. सज्जनाची व्याख्या करताना ज्ञानोबांनी काय सांगितलं? सज्जन कसे आहेत? चंद्रमेजे आलांछन मार्तंड जे तापहीन. चंद्राला तरी डाग आहे, ते चंद्रासारखे शीतल आहेत, पण त्यांना चंद्रासारखा डाग नाही. मार्तंड जे तापहीन, मार्तंडासारखे ते तेजस्वी आहेत, पण त्यांचा समाजाला ताप नाही. तुमच्याकडे जे काही ज्ञान आहे ते समाजाभिमुख असलं पाहिजे. तुमच्या मनगटात जी रग आहे ती समाजाच्या हिताची असली पाहिजे. तुम्ही मार्तंडासारखे तेजस्वी आहात, पण तुमचा समाजाला ताप आहे, तो तेजस्वीपणा काय उपयोगाचा, काय हिताचा? तुम्ही चंद्रासारखे शीतल आहात, पण तुमच्या चारित्र्यावरती डाग आहेत, ते काय उपयोगाचे? आणि म्हणून सज्जनाची व्याख्या करताना सुद्धा ज्ञानोबांनी सांगितलं चंद्रमेजे आलांछन मार्तंड जे तापहीन. आणि अशा लोकांची, सज्जनांची मांदियाली तयार व्हावी आणि मग त्यातून जगणं सुंदर व्हावं. काय अफाट संकल्पना आहे हो. मला हेवा वाटतो ज्ञानेश्वर महाराजांचा, मला हेवा वाटतो तुकाराम महाराजांचा, मला हेवा वाटतो ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंत जे जे संत विविध जाती धर्मात जन्माला आले. काय भावना व्यक्त केल्या या लोकांनी. कांदा मुळा भाजी योगी विठाबाई माझी. कर्माचा सिद्धांत सांगणारे आणि कर्माचा सिद्धांत जगणारे हे साधू संत आहेत. म्हणजे आम्ही नुसतं सांगायला जन्माला आलेलो नाही आहोत. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया. आम्ही फक्त गप्पा मारायला जन्माला आलेलो नाही. साधू संतांनी ऋषीमुनींनी जे सांगितलं ते आमच्या जगण्यात वागण्यात असू शकतं, हे दाखवण्यासाठी आमचा जन्म आहे, हे तुकोबारायांनी सांगितलं. बरं, दुःख व्यक्त करताना काय, त्या दुःख व्यक्त करतानाची सुद्धा भाषा काय? उंबरठ्यासी कैसे येशू आम्ही जातीहीन. तुकोबारायांनी आपली भावना व्यक्त केली की आम्ही तुझ्या उंबरठ्यापाशी भगवंता येऊ कसे, आणि उंबरठ्यासी कैसे येशू आम्ही जातीहीन असं म्हणणाऱ्या तुकोबारायांची पत्नी म्हणते मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया. काय काय भावना व्यक्त केल्या या लोकांनी. आणि म्हणून आपण संत साहित्याकडे बघितलं पाहिजे, संतांच्या जगण्याकडे बघितलं पाहिजे. मला वाटतं यांना जगण्यातलं सौंदर्य सापडलं होतं, यांना जगण्यातली समृद्धता कळली होती. भौतिक गोष्टी गरजेच्या आहेत नाही असं नाही, पण त्या भौतिकतेतून आपण शाश्वत सुखापर्यंत जाऊ शकत नाही याची कल्पना केवळ आणि केवळ संतांना होती. आत्ताच्या जमान्यात जर मी म्हटलं भौतिक साधनांची निर्मिती करू नका, भौतिक चीज वस्तूंची निर्मिती करू नका, हे तुमच्या माझ्या हिताचं राहणार नाही याची मला जाणीव आहे. पण भौतिक गोष्टींची निर्मिती करत असताना आपण मनाच्या प्रक्रियेकडे, मानसिक आरोग्याकडे, मनाच्या आनंदाकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. एकीकडे तुमच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत पण तुमचं मन स्थिर नाही. तुमच्यासमोर पाची पक्वान वाढलेलं आहे पण तुम्ही मनानं अस्वस्थ आहात. तुम्ही त्या पाची पक्वानाचा सुद्धा आनंद घेऊ शकणार नाही. एखादी गोष्ट मनाला सकाळी सकाळी खटकून जाते, दिवसभर अनेक गोष्टी समोर येतात पण तुमचं मन थाऱ्यावर नसतं, तुम्ही तिथे नाही रमत. मन खूप नाजूक आहे, छोट्याशा गोष्टीने इजा पोहोचते आणि मग कोणतीही भौतिक गोष्ट तुम्हाला मला आनंद देऊ शकत नाही. केवळ पैशांच्या आणि साधनांच्या जोरावरती जर समृद्धता निर्माण होत असती, जगातली सगळी श्रीमंत राष्ट्र सुखी आणि समृद्ध असती. आपल्या शेजारी भूतानसारखा देश आहे ज्यांनी समाधानाचा निर्देशांक जाहीर केला. आणि भूतान सांगत होतं आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत, आमच्याकडे चकचकीत मॉल नाहीत, पण जगात आम्ही सगळ्यात समाधानी आहोत. एक दिवस तर असा येणार आहे की आपल्याला आपल्या सगळ्यांची प्रगती ही समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागणार आहे. आणि मग आम्हाला आमची प्रगती समाधानाच्या पातळीवरती जर मोजायची असेल तर आमच्या समाधानाच्या जागा नेमक्या कोणत्या आहेत हे तर ठरवून घ्यायला नको. कुणीतरी आपलं कौतुक करतं, आपल्याला छान वाटतं की नाही? कुणाच्या तरी मदतीसाठी आपण धावून जातो आणि कुणीतरी आपल्याला थँक्यू म्हणतं, तो आनंद दिवसभर मनात रेंगाळत राहतो की नाही? मला वाटतं या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद आम्हाला उपभोगता आला पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टींमधली गंमत आम्हाला शोषून घेता आली पाहिजे, तर जगणं समृद्ध होऊन जाईल. आणि निवळ साधनांमध्ये जर समृद्धता असती तर मग तर काय विचारू नका. आमच्याकडे एक जण आहे साहेब, इतके पैसे आहेत त्याच्याकडं पण अजिबात आनंदी नाही. त्याच्याकडं कामाला येणारा आनंदी आहे पण हे मालक असून कायम दुःखी आहे. आणि हे विचार करायचा माझ्या वाट्याला आनंद नाही, हे कामाला येतं, ह्याला 5-10 हजार रुपये पगार आणि हे कायम खुश असते. माझ्याकडे ढिगानं पैसे आहेत, 7 पिढ्या बसून ठेवलं तरीसुद्धा हे संपायचे नाहीत, याला हाय इनमिन 5-10 हजार रुपये पगार, हे शिट्टी वाजत येतं आहे, दिवसभर काम करतं आहे, जातानाही आनंदात जातं आहे. कधी एखादा शर्ट नवीन घेतला तर 10 वेळा शर्टकडे बघतं आहे, स्वतःच्या धुंदीत राहतं आहे. माझ्याकडे ढिगानं पडलेत, एकाचा नंबर परत वर्षानं येईल तरी मी आनंदी नाही. त्याला हेवा वाटायचा त्या घरातल्या काम करणाऱ्या माणसाचा. आणि एक दिवशी त्यानं त्याच्या दुसऱ्या एका अधिकाऱ्याला सांगितलं, म्हटलं ते मला त्याचा हेवा वाटतो रे, माझ्याकडे एवढे पैसे आहेत पण ते माझ्यापेक्षा आनंदी आहे. त्या अधिकारी म्हटलं नेमकं काय करायचं आहे मला सांगा, तुम्हाला आनंदी राहायचं आहे का त्याला दुःखी करायचं आहे? काही कर पण कर म्हणला. ते म्हणलं तुम्हाला आनंदी नंतर करतो, आधी त्याला दुःखी करतो. म्हटलं हे कसं? म्हटलं बघा तर गंमत. दुसऱ्या दिवशी ह्यानं काय केलं माहिती आहे, हे जे रोज कामाला यायचं ना त्याच्या दारामध्ये 99 सोन्याच्या मोहरा नेऊन ठेवल्या. 99 सोन्याच्या मोहरा दारात बघितल्यावर किती आनंदी व्हायला पाहिजे.
ह्यानं 10 वेळा मोजल्या 99च भरायच्या. हे म्हणायचं 100 का नाही. हे दिवसभर टेन्शन. एरवी गाणं बिणं म्हणत यायचं छान अप टू डेट. ह्याच्या डोक्यात आज दिवसभर विचार 99 कुणी ठेवले असतील, बरं 100 ठेवले असतील, एक कुणी नेली असेल का. त्याला 99 मोहरा मिळाल्या याचा आनंद नाही, पण एक कुठे गेली याचं मात्र दुःख आहे. आपली ही गडबड तशीच झाली. आपल्याकडं काय आहे याच्याकडं आपलं लक्ष नाही. लग्नाला जर कोणी सगळं गाव येतंय लग्नाला, आपल्याकडं कोण आलं याची यादी नसते. कोण आलं नाही याच्याकडे आपलं लक्ष असते. माणूस अभावामध्ये अडकून जातो, पण भगवंतानं जे दिलंय त्याच्याकडे मात्र आमचं लक्ष नाही. पहिला उपकार काय माहिती आहे देवाचा आपल्यावर? पहिला उपकार जर काय असेल तर त्यानं आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं. इथंच फत्ते झाली आहे, इथंच आपण जिंकलोय. आपल्याला बोलता येतं, आपल्याला इतरांच्या सुखदुःखात सहभागी होता येतं, आपल्याला रडता येतं, आपल्याला हसता येतं, आपल्याला आपल्या न्याय हक्कांसाठी लढता येतं. बरं, आताची पिढी तर आपण नशिबवान आहोत. आपल्या कित्येक पिढ्या पारतंत्र्यात जगल्या, त्यांना स्वातंत्र्य काय हे माहीत नव्हतं. आता तुम्ही मी तर किती नशिबवान आहोत की आपण स्वातंत्र्यात आहोत. रस्त्यावरती हायवेवरती रोज 2-4 कुत्री मरून पडलेली असतात. त्यांच्या पिलांना तक्रार करता येते का पोलीस स्टेशनला जाऊन? आमच्या नातेवाईकाची चूक नव्हती, याच्याच गाडीचा ब्रेक लागला नाही, आमची FIR घ्या. त्यांना नाही व्यक्त होत आहेत. रस्त्यावरती बघा, मी गाड्या बघतो, 2 व्हीलर आडवी काठी बांधलेली असते आणि तिला कोंबड्या उलट्या बांधलेल्या असतात आणि धाब्यापर्यंत त्या उलट्या कोंबड्या बांधून नेल्या जातात. त्या कोंबड्यांना तक्रार करता येते का? माहीत आहे आम्हाला शेवटचा प्रवास आहे, जरा नीट ने, आमचे पंख फडफडत आहेत, आमच्या चुचीतनं फेस बाहेर पडतो आहे, शेवटचा प्रवास तरी आमचा नीट होऊ दे. नाही त्यांना व्यक्त होता येत. आपण माणसं आहोत, किमान आपल्याला व्यक्त होता येतं. आपल्याला चांगलं वाईट कळलं पाहिजे. आणि माणूस म्हणून आपल्याला किमान छोट्या छोट्या जे भगवंतानं आयुष्य दिलं आहे त्याचा आनंद तर घेता आला पाहिजे. श्वास थांबला का सगळं संपून जातं, काही उरत नाही. म्हणून श्वास संपायच्या आत छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेऊ. भगवंतानं आम्हाला नेमकं वेगळेपण काय दिलेलं आहे ते शोधू. आपल्याला प्रत्येकाला काहीतरी वेगळेपण दिलेलं आहे. प्रत्येकाला एक कॅरेक्टर मिळालेलं आहे. ते कॅरेक्टर ताकदीनं वाटवायचं. आपल्याला काय वेगळं आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मला एक सांगा, सचिन तेंडुलकरसारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या रायसारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येत आहे का? तुम्ही जर मला म्हटले भाषण कर, मी किती वेळ बोलेल. पण तुम्ही जर मला म्हटले एवढ्या लांबून आला आहे, जाता जाता सांगलीत एखादी कुस्ती करून जा, आपल्याच्यानं जमणार नाही. जगात प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे. कुणाला छान गाणं म्हणता येतं, कुणाला चांगलं नाचता येतं, प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे. आपल्याला आपल्यातलं वेगळेपण ओळखता आलं पाहिजे. देवानं प्रत्येकाला काहीतरी विशेष गोष्ट दिलेली आहे. आपल्याला नेमकं विशेष काय दिलं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे, तर जगणं सुंदर होऊन जातं. म्हणजे मी जेव्हा कॉलेजला पुण्यात गेलो, आमच्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचे कोण MBA कशात करणार. आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरगं होतं. त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं? तो म्हटला सल मला मार्केटिंगमध्ये MBA घालायचं. म्हटलं सर म्हटले तुला नीट बोलता येत नाही, तू मार्केटिंगमध्ये काय MBA करणार? तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्समध्ये MBA कर. पोरगं वर्गात उठून उभं राहिलं, म्हणला सल कळणार तर मार्केटिंगमध्ये MBA कळणार नाही तर शिकणार नाही. म्हटलं सर म्हटले तुला काय करायचं ते कर. आपण परीक्षा घेऊयात आणि शोधूयात कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट. मग त्यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. म्हटलं ठीक आहे. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं, आमची परीक्षा घ्यायची ठरवली. सांगितलं 100 रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायच्या, ज्याच्या सगळ्यात जास्त विकल्या जातील आपण समजूयात त्याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. मला वाटलं 100 रामायणाच्या प्रती विकायला काय लागतं आहे, अशा बाजारात जाऊन विकून येऊ. 8 दिवस आम्ही गेलो, बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं, गणेश 100 पैकी किती प्रती विकल्या गेल्या? म्हणलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरगं मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे? म्हणला असल 100च्या 100 प्रती विकल्या गेल्या. म्हटलं सर म्हटले केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हणला काहीच नाही, मी लोकांच्या दालात द्यायचो, बेल दाबायचो, लोकं बाहेर यायची, लोकं बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचो हे लामायण इकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेत. बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. आपल्याला आपल्यातलं वेगळेपण ओळखता आलं पाहिजे. तुलनेमध्ये आपण जगत राहतो. याच्याकडे हे आहे, माझ्याकडे ते नाही, त्याच्याकडे ते आहे, माझ्याकडे हे नाही. मला वाटतं ही तुलना करू नका.
या तुलनेपेक्षा आपल्याला काय मिळालं आहे ना त्यावरती आपण काम करायला हवं. बाईनं नवऱ्याला सांगितलं शेजारच्यांनी मर्सिडीज घेतली आहे, काही करा तुम्ही 2 दिवसाच्यात मर्सिडीज आणली पाहिजे आणि नसल जमत तर हे घर बदलावं आणि दुसरीकडे राहायला झालं, मला त्याच्या दारातली मर्सिडीज आता बघवत नाही. नवरा म्हटला घर बीर बदलायला काय सांगू नको, जमलं तर 2 दिवसात मर्सिडीजच घेतो. ते म्हणले का, आता परत कोणत्या शेजारी जाणार, त्याच्याकडे उद्या हेलिकॉप्टर असलं तर तू म्हणणार हेलिकॉप्टर घ्या. आता 40-50 वर्षात शेजारच्या थोडं तरी मी बरोबरीनं आलो आहे म्हणलं. आता आपण तुलनेत जगत राहतो. मला वाटतं तुलनेमध्ये न जगता आपण आपल्या धुंदीत आपल्या मस्तीत जगावं. आपण जे पात्र घेऊन आलेलो आहे त्या पात्राचा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. तुम्ही डायजेनियस नाव ऐकलं असेल, मोठा विचारवंत होता. आणि डायजेनियस जेव्हा घरातनं निघाला तेव्हा तो त्याच्यासोबत काही सामान घेऊन निघाला होता, काही चीज वस्तू ज्या लागतील त्या घेऊन निघालेला होता आणि एक सेवक पण सोबत घेतलेला होता. काही दिवसांनी त्यातलं एक गोष्ट तो मागे टाकत राहिला आणि त्याचा सेवक आणि ते दोघंच उरले. ज्या गोष्टी भौतिक घेऊन आला होता सोबत त्या सगळ्या संपलेल्या आणि आता हा सेवक फक्त त्याच्यासोबत उरला होता. सोबतच्या चीजवस्तू संपल्यानंतर आयुष्य जगणं थोडंसं कठीण वाटायला लागलं आणि एक दिवशी एका टप्प्यावरती तो सेवक, तो त्याचा गुलाम, त्याला सोडून निघून गेला. मग आजूबाजूची जी लोकं होती ती डायजेनियसला म्हटली, अरे गुलाम, त्या काळामध्ये गुलामानं मालकाला सोडून जाणं म्हणजे फार मोठा अपराध होता. त्याने तू तक्रार कर की हा गुलाम मला न सांगता सोडून गेला आहे, त्याला ते पकडून आणलं जाईल, त्याला शिक्षा दिली जाईल. त्यावेळेस डायजेनियस म्हटला, तो मला सोडून गेला आहे, मला आत्ता कळेन असं झालं आहे, तो जर मला सोडून राहू शकतो आणि मी जर त्याला सोडून राहू शकत नाही, नेमकं गुलाम कोणाचं होतं हेच मला आत्ता कळत नाही. म्हटलं मोबाईल आपल्यासाठी आहे का आपण मोबाईलसाठी आहोत? मुद्द्यावर येऊ आपण. आता वस्तू आपल्यासाठी आहेत का आपण वस्तूंसाठी आहोत? वस्तू आपल्यासाठी, आपल्या सुखासाठी आपण निर्माण केल्यात, पण आपल्याला त्यांची इतकी सवय होऊन जाते की आपण त्या सोडून राहू शकत नाहीत. साहेब, अगदी एक मिनिटाला मोबाईल चेक करणारी माणसं या जगात आत्ता सापडतील. वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या हजारो मुलांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली आहे. इतका पोरांचा मोबाईलवरचा स्क्रीन टाईम वाढत गेला आहे. मैदानं ओस पडायला लागली. मोबाईल वाईट नाही आहे, खूप चांगलं साधन आहे. विदिन अ सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता. पण आता जर आम्ही इतक्या आहारी गेलो आहे की आम्ही मोबाईलशिवाय राहू शकत नाही. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल देऊन टाकले आणि बाप इतकं कौतुकानं सांगतंय, मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणतंय मोबाईलवर. पूर्वी जर मूल रडायला लागलं तर आई त्याला जवळ घ्यायची आणि आईनं जवळ घेतल्यानंतर पोरगं रडणं थांबत होतं. आता पोरगं रडायला लागल्यानंतर आई काय करते? मी सांगू का तुम्ही सांगता? मोबाईल देते आणि मोबाईल हातात आल्याबरोबर पोरगं रडायचं थांबतं. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शानं घेतली असेल तर हा कुणाचा पराजय आहे? विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे? मला वाटतं हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. घरात जर पाहुणे आले तर आई पटकन जायची, चहा घेऊन जायची. आल्यानंतर पाहुणा बोलायचा, गणेश कितवीला, कावेरी कितवीला, पाऊस आहे का, पाणी आहे का, बरं चाललं आहे ना. पाहुण्याला बोलायला वेळ होता. आता आई चहा घेऊन गेली तर पाहुणा बोलत पण नाही. त्या आल्याबरोबर विचारत आहे, तुमच्याकडं छोट्या पिनचा चार्जर आहे का? ते अस्वस्थ आहे आणि त्याच्या अस्वस्थतेचं कारण काय? त्याच्या मोबाईलची बॅटरी लो आहे. मोबाईलची बॅटरी लो असणं हे जर आमच्या अस्वस्थतेचं कारण असेल तर नेमकं कसलं आयुष्य आम्ही जगतो? मला वाटतं हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारायला हवा. म्हणून जगण्याचा उत्सव करा. साधनांच्या भोवती गुरफटत राहण्यापेक्षा साधनांवरती आपण रुबाब करायचा, साधनांनी आपल्यावरती रुबाब करायचा नाही. साधनं किती वापरायची ते ठरवलं पाहिजे. माणसांमधले स्पर्श, माणसांमधले संवाद हरवत चाललेत. कुणी कुणाशी बोलायला तयार नाही. साधनं वाढत गेली पण संवाद कुठे हुरपळून गेला हेच कळत नाही. एका आजोबांनी परवा मोबाईल घेतला आणि पोराला सांगितलं, राजा आता मी पण मोबाईल घेतला आहे बरं का. पोरगा म्हणला, कशाला पाहिजे तुम्हाला ह्या वयात मोबाईल? मला नाही कुणाशी बोलायचं, पण तू तासनतास कुणाशी बोलत असतो. मला तुला हेच सांगायचं आहे, आता माझ्याकडे पण मोबाईल आहे, कधीतरी माझाही नंबर डायल करत जा, मी शेजारच्याच खोलीत असतो. साधनं वाढत गेली पण जवळच्या माणसांसोबतचे संवाद कधी हरून गेले आमचं आम्हालाच कळलं नाही. लोक गोल करून जेवायला बसायची, एकमेकांसोबत गप्पा मारायची. गोल संपला आणि जेवणाचा अर्धगोल झाला. समोर एक बॉक्स सुरू असतो आणि एकमेकांना फक्त आता रिमोट फेकून मारायचा राहिलेला असतो. संवाद संपून गेले. जेवायला बसलं का आजोबा सांगायचे, ताटाच्या भोवती पाणी फिरवा. आम्ही आजोबांना म्हणायचो, का फिरवायचं? ताटातले पदार्थ बदलतात का? बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होते का? आजोबा सांगायचे, पदार्थ बदलत नाही पण पदार्थाचा प्रसाद होऊन जातो आणि प्रसादाचा सन्मान ठेवायचा असतो. जेवायला बसलं तर आजोबा सांगायचे, आभार माना. म्हटलं, कुणाचे आभार मानायचे?
ते म्हणायचे, ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना, जिनं शिजवलं त्या तुमच्या आईचे आभार माना, आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना. काय मजा होती हो, कृतज्ञता होती जगण्यामध्ये. सकाळी उठल्याबरोबर आजोबा सांगायचे, हात जोडा आणि देवाला थँक्यू म्हणा. म्हटलं का? ते म्हटले, अरे डोळे उघडायला येतं कोण? कित्येक जण रात्री डोळे झाकतात, सकाळी कित्येकांचे डोळे उघडत पण नाहीत. आपले डोळे उघडले त्याला थँक्यू म्हणायचं, दिसला बरं का आज तुझ्या कृपेनं दिवस, चांगला जाऊ द्या. हां, रात्री झोपताना पुन्हा त्याला थँक्यू म्हणायचं, आजचा दिवस चांगला गेला, उद्याचा दिवस बघू द्या. ही कृतज्ञता होती निसर्गाच्या प्रती, भगवंताच्या प्रती, आजूबाजूच्या माणसांच्या प्रती. आता सकाळी मोबाईल नव्हते आणि रात्रीही मोबाईल नव्हते. सकाळी उठल्याबरोबर काल टाकलेल्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स, 2-4 जरी कमी असल्या तरी करमत नाही. आणि रात्रीचं तर विचारू नका, रात्री पोरं DP असा झूम करून बघतात. कोण बाहेर येतं का त्यातनं? आम्ही कमालीचे अस्वस्थ आहोत. समाजामध्ये असताना शब्दांवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे आणि एकांतात असताना विचारांवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. आम्हाला समाजात असताना शब्दावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि एकांतात असताना विचारांवर नियंत्रण ठेवता येत नाही, आणि म्हणून अडचणी होत जातात. आणि म्हणून आम्हाला मनावरती नियंत्रण ठेवता येईल का? आमच्या कृतीवरती थोडंसं नियंत्रण ठेवता येईल का? निसर्गाकडे डोळे विस्पारून बघता येईल का? निसर्गानं घालून दिलेली शिस्त आम्हाला कडेकोट आमच्या आयुष्यामध्ये अंतर्भूत करता येईल का? निसर्गानं काही शिस्त घालून दिलेली आहे आणि त्या शिस्तीमध्ये कोणताही बडेजावपणा नाही किंवा कोणतंही मिरवणं नाही. त्या शिस्तीमध्ये सहजता आहे. सूर्य त्याच्या शिस्तीचा गवगवा करतो का? किती दिवस झाले मी सकाळी उगवतोच आहे, संध्याकाळी मावळतोच आहे, मला सुट्टी आहे का नाही? शिस्तीत आहे सूर्य. सकाळी वेळेवर उगवतो, संध्याकाळी मावळतो. त्यानं त्याच्या शिस्तीमध्ये थोडाफार जरी बदल केला तरी पृथ्वीवरचं सगळं प्रकरण बिघडून जाईल. निसर्गाचं काय, एखादा समुद्र अथांग आहे, तो समुद्र तो त्याच्या सीमा ओलांडून पलीकडे येतो का? कितीही धो पाऊस पडला तरी तो त्याच्या सीमा ओलांडत नाही, आणि कितीही दुष्काळ पडला तरी तो आटत नाही. समुद्र अथांग आहे, स्थितप्रज्ञ आहे, तो त्याच्या मर्यादेत आहे. त्यानं त्याची शिस्त पाळ. समुद्रानं थोडी जरी शिस्त ओलांडली तर निसर्ग त्याच्या शिस्तीत आहे. माणसाचं शरीरसुद्धा बघा, ठराविक वेळेला ठराविक ठोके पडतात. आपण झोपलो तरी हृदय चालू असतं. हृदयाच्या 2-5 ठोक्यांनी जरी शिस्त चुकवली तर आपल्याला दिलेले सगळे अवयव त्याच्या पद्धतीनं छान काम करतात. त्यांची शिस्त बिघडली तर मग डॉक्टरांकडे जावं लागतं, परत त्यांना शिस्ती. बरं, त्या शिस्तीचा कुठे गवगवा आहे का? हृदय म्हणतं का किती दिवस धडधड तू झोपतोय बिपतोय सगळं चाललं आहे तुझं? त्या शिस्तीचा कुठेही बडेजावपणा नाही. शिस्त असावी, पण त्या शिस्तीमध्ये सहजता असावी. सहजता हरून गेली आणि फक्त शिस्तीचा बडेजावपणा आला तरी आयुष्य दुःखी होऊन जातं. आणि शिस्तीच्या त्या बडेजावपणामध्ये शिस्त बिघडून गेली तरीसुद्धा आयुष्यात दुःख येतं. आणि म्हणून शिस्तीत राहता येईल का? संयमानं राहता येईल का? बडेजावपणा न मिळवता त्या शिस्तीचाही आनंद घेता येईल का? मला वाटतं हे जगता यावं. हे ज्यांना जगता येतं त्यांचं जगणं समृद्ध होतं. म्हणून आयुष्यातल्या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या. भगवंतानं खूप सुंदर आयुष्य दिलं आहे. ते आयुष्य आम्हाला आमच्या शिस्तीत आणि त्या सहजतेनं जगता येईल का याचा विचार करा. माणसांना जपा, एकमेकांना वेळ द्या. माणसं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंतच त्यांच्याशी संवाद साधता येतो. एकदा माणसं निघून गेली का मग संवाद नाही. कुणाच्या तरी मदतीसाठी धावून जा, कुणीतरी तुमच्या मदतीसाठी नक्की येईल. लक्षात घ्या, निसर्गाचा नियम आहे, एक दाणा पेरला तर त्याचे 1000 दाणे उगवतात. आपण जर कुणासाठी थोडं केलं तर माणसं लक्षात ठेवतील की नाही मला माहीत नाही, पण निसर्ग मात्र ते तुम्हाला भरभरून परत करत असतो. द्रौपदीनं फक्त चिंदी गुंडाळली होती कृष्णाच्या करंगळीला. कृष्णाची करंगळी ज्यावेळेस कापली त्यावेळेस द्रौपदीनं मागचा पुढचा विचार केला नाही. साडी किती रुपयाची आहे, काय आहे, कशी आहे. पदर फाडला आणि कृष्णाच्या करंगळीला चिंदी गुंडाळली. त्या चिंधीच्या बदल्यामध्ये कृष्णाला धावून यावं लागलं. द्रौपदीला वस्त्र पुरवावी लागली आणि द्रौपदीचं रक्षण करावं लागलं. निसर्ग तुमच्या सगळ्या गोष्टींचा हिशोब ठेवतो आणि सगळा हिशोब इथंच क्लिअर करून जायचं आहे. आता वर गेल्यानंतर चित्रगुप्त हिशोब करील, पाप कितीन पुण्य कितीन स्वर्गात टाक. चित्रगुप्ताला एवढंच काम राहिलं आहे का? आता त्यानं आउटसोर्स करून टाकलं खाली. ते तरी आता कुणाकुणाचा हिशोब ठेवल. त्यानं सांगितलं आहे मी वर तुमचा हिशोब करत बसणार नाही, खालचंच तुम्ही खालीच फिडून यायचं. येताना फक्त नीलचा दाखला घेऊन यायचं. ते फक्त दाखला बघून एंट्री देते, घ्यायचं की नाही. इथंच फेडायचं आता सगळ्या गोष्टी. आणि म्हणून निसर्ग कमालीचा आहे. निसर्गातला एक नियम कायम लक्षात ठेवा, घाबरायचं कुणाच्या बापाला नाही. घाबरायचं असेल तर माणसानं फक्त स्वतःच्या कर्माला घाबरायचं. कारण कर्म कधी ना कधी वसुलीला येतं आणि एकदा का कर्म वसुलीला आलं मग तिथं कुणाचाच वशिला चालत नाही. म्हणून आपण चांगुलपणानं जगावं. भगवंत आपल्या कायम सोबत असतो. जिथं आपले प्रयत्न संपतात तिथे तो धावून येतोच. फक्त तेवढा चांगुलपणा, तो विश्वास आपल्या मनामध्ये असला पाहिजे. आणि आमच्या आजोबा सांगायचे, देवाच्या काठीचा आवाज होत नाही. आपल्या तर काठीचा आवाज होतो पण देवाच्या काठीचा आवाज होत नाही. तो येतो,
फक्त तितका तो विश्वास आमच्यावरती असला पाहिजे. आणि आलेला आम्हाला असंच एकदा एक महाराजांनी सांगितलं, भगवंत तुमच्या मदतीसाठी धावून येतो, तुम्ही चांगुलपणा ठेवा. गावाला पूर आला, सगळं गाव सोडून निघालं. एक पठ्ठ्या म्हणला नाही, देव आला पाहिजे, आपण त्याशिवाय जात नसतो म्हटलं. देव आल्याशिवाय मी जातच नाही. त्याच्या दारात पाणी आलं, घरात पाणी आलं, तो घरावर जाऊन बसला, एक नावाड्या नाव घेऊन आला, तो मला नाही, देव आल्याशिवाय आपण जात नसतो म्हटलं. शेवटी एका मंदिराच्या कळसावर जाऊन बसला, कोणतरी हेलिकॉप्टर घेऊन आलं, बाबा आता तर दोर पकड, वर ये. काय म्हणला, देव आल्याशिवाय आपण जात नाही. शेवटी देव काय आला नाही आणि हे पाण्यात बुडून गेला. वर गेल्यानंतर देवाला म्हणला, मला 1 मिनिटासाठी तरी खाली पाठव म्हणला. म्हणला का, मला लोकांना सांगू दे, तू काही कामाचा नाही म्हटलं, एवढ्या वेळ आवाज दिला तुला, होता कुठं? देवानं सांगितलं, बाबा दारात होता तेव्हा आलेलाही मीच होतो, घरावर चढला तेव्हाही मी चालतो, आणि वर हेलिकॉप्टर घेऊन आलो तरी तुला कळलं नाही, तर आता मी तरी काय करणार आहे. भगवंत येतो, फक्त आपल्याला तो समजला पाहिजे. माणसाच्या रूपात कुणाच्या रूपामध्ये तो येतो आणि आपल्याला मदत करून निघून जातो. मला वाटतं तो चांगुलपणा फक्त मित्रांनो आपल्यामध्ये असला पाहिजे. द्रौपदीचा विश्वास होता कृष्णावरती, आणि म्हणून कृष्ण वेळोवेळी द्रौपदीच्या रक्षणासाठी धावून आला. जेव्हा युद्ध सुरू झालं आणि भीष्म पितामह म्हणजे प्रचंड शूर, देवांनासुद्धा कधीतरी देवदानवांच्या युद्धामध्ये भीष्म पितामहांनी मदत केली. इतका रुबाब आणि इतकं वैभव, इतकं शस्त्रपारंगत, इतकं मोठं अधिष्ठान भीष्म पितामह यांचं होतं. आणि मग आत्तापर्यंत युद्ध सुरू झालं आणि युद्धामध्ये पांडवच सरस भरत होते. मग दुर्योधनानं भीष्म पितामहांना यांना सांगितलं, तुम्ही इतके शूरवीर आहात आणि अजूनही पांडव जिवंत आहेत, मला तुमच्या लढण्यातच कुठेतरी शंका वाटते. तुम्ही एकतर मनापासून लढत नाही आहेत, किंवा तुम्ही फक्त आमचा मान राखण्यासाठी फक्त आमच्या बाजूने आहात. मग असा थेट भीष्म पितामह यांच्या वागण्यावरच शंका घेतल्यानंतर भीष्म पितामह हे प्रतिज्ञेसाठी प्रसिद्ध होते. एकदा भीष्मानं प्रतिज्ञा केली, भीष्म प्रतिज्ञा, मग ते काही केलं तरी मागे येणार नाही. आणि मग भीष्म पितामह यांनी प्रतिज्ञा केली, उद्याचा दिवस हा पांडवांचा शेवटचा दिवस असेल, उद्या एकही पांडव जिवंत राहणार नाही. आणि ही बातमी कळली कृष्णाला. कृष्ण म्हटलं, आता हे सांगायला पाहिजे पांडवांना. सांगायला म्हणून गेला तर पांडव गाढ झोपलेले होते, द्रौपदी जागी होती. द्रौपदीला म्हटलं, अरे यांना काय समजतंय का, युद्धाची काही नीती भीती ठरवायची, हे गाढ झोपलेत. द्रौपदी म्हटली, कृष्णा तू जागा आहेस म्हणून ते झोपलेत, त्यांना खात्री आहे तू आहे जागा. काय हा विश्वास आहे भगवान श्रीकृष्णावरचा. तो म्हटला, झोपू दे, चल आता. ते भीष्मानं प्रतिज्ञा केली आहे भीष्म पितामहांनी की बाबा रे, उद्या एकही पांडव जिवंत राहणार नाही. आणि मग भीष्म पितामह यांना भेटायला द्रौपदी आणि कृष्ण गेले. भीष्म पितामह असे सभागृहामध्ये ध्यानस्थ बसलेले होते, डोळे बंद केलेले होते, आणि द्रौपदी आणि कृष्ण त्या दारामध्ये जाऊन थांबले. कृष्णानं द्रौपदीला सांगितलं, चपला बाहेर काढ, पायांचा आवाज होऊ देऊ नको. आणि भीष्म पितामह यांच्या पायावर डोकं ठेवून पटकन निघून ये. पायांचा आवाज न करता द्रौपदी तिथपर्यंत चालत गेली. भीष्म पितामह यांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि बांगड्यांचा आवाज झाला. कुणीतरी स्त्री आहे. डोळे न उघडता भीष्म पितामह यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, सौभाग्यवती भव. आणि डोळे उघडून बघतायत तर द्रौपदी समोर. आणि काल तर प्रतिज्ञा घेतली आहे, एक पांडव जिवंत उरणार नाही. भीष्म पितामह हसायला लागले, म्हणले, द्रौपदी तू एकटी आलेली नसणार, कृष्ण कुठे? द्रौपदीनं असं तिकडे दाराकडे हात केला. बाहेर काढलेल्या चपला कृष्णानं हातात घेतल्या होत्या आणि कृष्ण चपला हातात घेऊन नाचत होता. भीष्म पितामह म्हटले द्रौपदीला, तुझ्या चपला हातात घेऊन जर कृष्ण नाचू शकतो तर तुझ्या आयुष्यात कोणतंही संकट आणि दुःख येऊ शकणार नाही. काय हो, असा कृष्ण सखा सुप्ती आपल्या आयुष्यात असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी कर्म चांगलं असलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण एक चांगुलपणा आपला जपला पाहिजे. आता समाजात चांगला राहिला नाही, लोकच उपकार जाणणारी नाहीत, ठीक आहे, ज्याला जसं वागायचं आहे तसं वागू द्या. आपण आपल्या शिस्तीत, आपण आपल्या धुंदीत, आपण आपल्या मस्तीत जगायचं. कारण प्रत्येक गोष्टीचा हिशोब कधी ना कधी होत असतो. वेळ जातो चांगुलपणा पुढे जायला, पण ज्या दिवशी वेळ येते त्या दिवशी मात्र सगळ्या गोष्टींचे हिशोब चुकते झालेले असतात. ते चित्रपटात तुम्ही बघा बरं, विलन 2.5 तास रुबाबात असते, हिरो शेवटच्या अर्धा तासात जिंकतो. वेळ जाते परंतु विजय मात्र निश्चित आहे. आणि म्हणून मस्त राहा, छान जगा, आपल्या सुखाच्या जागा ठरवा. इथे तिथे कुठे नेमकं सुख भेटणार आहे, मला वाटतं ते आपण नेमकं ठरवावं, अंतर्मनात डोकवावं. माझे आजोबा मला नेहमी गोष्ट सांगायचे, आपल्याला वाटतं हे मिळवल्यावर तर मिळेल, हे केल्यावर तर मिळेल, पण नेमकं कुठे आहे हे मात्र समजत नाही. आजोबा सांगायचे, एक दगडफोड्या होता, तो दगडफोड्या दिवसभर दगड फोडत बसायचा. 2-5 रुपये मिळायचे, त्याच्यात त्याचं आयुष्य चालायचं. आणि आयुष्याच्या एका वळणावरती असताना त्या दगडफोड्याला देव प्रसन्न झाला आणि म्हटलं, आयुष्यभर दगड फोडत राहिला, तुला काय मागायचं आहे ते माग. दगडफोड्या म्हटला, आता काय मागू देवा,
आयुष्यभर दगडं फोडत राहिलो, 2 रुपये मला गाठीला बांधून ठेवता आले नाही, दिवसभर कष्ट करायचे तेव्हा माझं घर चालतं, आणि काय माझ्या जगण्याला किंमत आहे. त्यापेक्षा म्हटलं इथं गावात जर गुंठाभर जमीन घ्यायचं म्हटलं तर लाखानं पैसे मोजावे लागतात. आणि मी काय म्हटलं, मला हे तू माणूस म्हणून जन्माला घातलं ना, त्याऐवजी मला जर तू जमीन बनवलं असतं तरी मला वाटलं असतं की मला जमिनीला किंमत जास्त आहे, पण माणसाला नाही. देव म्हटलं तुला जमीन व्हायचं आहे ना, तथास्तु. दगड फोड्याचं रूपांतर जमिनीमध्ये झालं. सूर्य उगवला, सूर्याची कोवळी किरणं अशी जमिनीवरती पसरली. कोवळ्या किरणांनी छान वाटत होतं, पण जसा जसा सूर्य डोक्यावरती आला तसं तसं अंगाची लाही व्हायला लागली. आणि मग म्हटलं देवा, हे जमीन बिमीन काय उपयोगाचं नाही, हे कुणी ताप सहन करायचा. म्हणलं या जगात सगळ्यात सुखी जर कोण आहे तो सूर्य आहे. म्हणला सगळ्या जगाला ताप देते, आपल्याला सूर्य बनव बरं. देवानं तथास्तु म्हटलं आणि जमिनीचं रूपांतर सूर्यामध्ये झालं. एक छोटासा ढग सूर्याला आडवा आला आणि सूर्याची किरणं जमिनीवरती पोहोचेनाशी झाली. मग म्हटला देवा, हे काय म्हटलं हे सूर्याचा उपयोग आहे. एवढ्या वर्षाच्या ढगानं जर सूर्याचं अस्तित्व संपणार असेल तर आज सूर्य कसला सुखी आला आहे. या जगात सगळ्यात सुखी जर कोण असेल तर ढग आहे. जरा ढग बनवता येते का बघ म्हटलं. देवानं तथास्तु म्हटलं, सूर्याचं रूपांतर ढगामध्ये झालं. ढगापासून पाऊस पडायला लागला, घरं पडायला लागली, झाडं कोलमडायला लागली. म्हटलं देवा, ढग सगळ्यात ताकदवर आहे, काय ताकद आहे, घरं बिरं पडायला लागली, एवढी ताकद आहे कोणात. पण लांब त्यानं डोंगरावरती बघितलं, एक मोठा दगड किंचितचाही हलायला तयार नव्हता. आणि मग म्हटला देवा, हा दगड जर किंचितचा हलायला तयार नाही, ह्या ढगात कसली ताकद आली आहे. या जगात जर सगळ्यात स्थिर आणि सगळ्यात सुखी जर कोण असेल तर ते दगड आहे. जरा दगड बनवता येते का. तथास्तु म्हटलं, ढगाचं रूपांतर दगडात झालं. 2-4 दिवस त्या दगडाची स्थिरता अनुभवली. 5व्या दिवशी एक म्हातारा दगड फोड्या डोंगरावर चालत गेला. जोरात घनाचे घाव घालत दगड फोडायला सुरुवात केली आणि म्हणला देवा, या जगात सगळ्यात ताकदवर जर कोण असेल तर ते दगड फोड्या आहे. जरा दगड फोड्या बनवता येते का बघ म्हटलं. देवानं तथास्तु म्हटलं आणि दगडाचं रूपांतर दगड फोड्यात झालं. सुरुवात कुठून झाली ती. सुख सुख म्हणता म्हणता विश्व आणि आयुष्य चुटकीसरशी संपून गेलं, पण सुख नेमकं कुठे आहे हे मात्र कळालं नाही. ते अंतर्मनात आहे, आपल्या ठाईचं आहे. फक्त ते बघायची दृष्टी आपल्याकडं असली पाहिजे. आणि ज्यांना ती दृष्टी, ती नजर सापडली त्या माणसांनी स्वतःच्या जगण्याचं तर सोनं केलंच, पण तुमच्या माझ्यासारख्या कित्येकांना जगण्याचा मार्ग दाखवला. ज्ञानोबाराय काय म्हटले, सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर. आणि ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा काय केली, अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोका. ज्या लोकांच्या वाट्याला, ज्या लोकांनी ज्ञानोबांच्या वाट्याला सुख येऊ दिलं नाही, आनंद येऊ दिला नाही, ते ज्ञानोबा प्रतिज्ञा करतात, अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोका. अरे आमच्या वाट्याला नाही लोकांनी सुख येऊ दिलं, आमच्या वाट्याला नाही लोकांनी, ते ज्ञानोबा म्हणतात अवघाची संसार. ते असं नाही म्हणत माझं घर सुखी करेल, माझं कुटुंब समाधानी राहील एवढं मी बघल, माझ्या गावापुरतं बघल, माझ्या तालुक्यापुरतं, माझ्या मतदारसंघापुरतं, असं नाही म्हणत. ज्ञानोबा म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोका. काय व्यापकता आहे, काय बोलण्यातलं काय धाडस आहे ज्ञानोबारायांचं. मला हेवा वाटतो या लोकांचा की सगळ्या संसाराला आनंदानं भरून टाकू अशी प्रतिज्ञा करतात. तुम्ही बघा ज्ञानोबारायांचा हरिपाठ आहे, त्या हरिपाठामध्ये एक ध्रुवपद आहे, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. लहानपणापासून आपण हरिपाठ ऐकत ऐकत लहानाचे मोठे झालेली माणसं आहोत. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा शब्द ऐकताना एक वाटायचा, पण नंतर नंतर कळलं कदाचित ज्ञानोबारायांना असं म्हणायचं आहे, तो आणि हा एकमेकांपेक्षा वेगळा नाही. आपल्याला विटेवरती उभा असणारा तो कळतो, पण अंतर्मनात दडलेला हा समजत नाही. कित्येकजण याच्या भोवतीच फिरत बसतात, पण विटेवर उभा असणारा तो समजत नाही. तो आणि हा एकमेकांपेक्षा वेगळा नाही हे ज्याला समजलं त्याचं जगणं सुखी आणि समृद्ध झालं. तुम्हाला दृष्टांत देतो, तो चुकला तर हा चुकणार आहे, आणि हा चुकला तर तो चुकणार आहे. दोघंही एकमेकांवरती अवलंबून आहेत. एक व्यापारी होता आणि एक शेतकरी होता. शेतकऱ्याचा आणि व्यापाऱ्याचा व्यवहार होता. शेतकरी त्या व्यापाऱ्याकडनं 1 किलोभर साखर, तांदूळ, जे काही सामान लागेल ते किलोच्या मापानं घेऊन यायचा, आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याला 1 किलो साखर आणली तर 1 किलो लोणी नेऊन द्यायचा. आणि 9-10 वर्ष दोघांचा व्यवहार सुरू होता. आणि 9-10 वर्षानंतर व्यापाऱ्याला वाटलं आत्तापर्यंत शेतकऱ्यानं दिलेलं लोणी आपण कधीच मोजून घेतलं नाही, आता मात्र आपण मोजायला हवं. आणि पहिल्यांदा आयुष्यात त्यानं ते लोणी मोजलं आणि ते 900 ग्रॅम भरलं. आता 900 ग्रॅम लोणी भरल्यानंतर व्यापारी चिडला, म्हटला 9-10 वर्ष आपला हा व्यवहार सुरू आहे आणि यानं 900 ग्रॅम लोणी देतं आहे, आपला तोटा झाला किती. मग जेव्हा तो साखर घ्यायला आला
त्यावेळेस मात्र व्यापाऱ्यांना सांगितलं, आता मात्र मी तुझ्यासोबत व्यवहार करणार नाही. 9-10 वर्ष मी आंधळेपणानं तुझ्यावरती विश्वास ठेवत राहिलो आणि आज मी पहिल्यांदा लोणी मोजलं तर ते 900 ग्रॅम भरलं आहे. तू मला फसवत होता. शेतकरी त्याच्यावरती म्हटला, हे बघा म्हटला दुकानदार, मला फार व्यवहार कळत नाही, मला फार मोजमापही कळत नाही, माझ्याकडं तराजू आहे फक्त घरात, त्यात माप नाही आहे. तुम्ही दिलेली साखर मी एका पारड्यात ठेवतो. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो चुकला तर हा चुकणार आहे. जेव्हा कधी दुःख वाटायला येईल त्यावेळेस समजायचं तो कुठेतरी चुकलेला आहे. आपलं आपण आत्मपरीक्षण करायचं आणि पुढे चालत राहायचं. म्हणून आयुष्यातल्या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या. जास्त वेळ आपला घेत नाही. जाताना फक्त उद्या परत या ऐकायला. जाताना फक्त इतकंच सांगतो, आयुष्य परत मिळेल की नाही मला माहीत नाही, पुढचा जन्म आहे की नाही मला माहीत नाही, पण जो वाट्याला आला आहे तो मात्र आनंदानं जगा. श्वास थांबला की मग काही उरत नाही. श्वास थांबायच्या आत आम्हाला जगून घेता येईल का, मला वाटतं त्याचा विचार करा. आपल्याला हसता येतं हसा, गाता येतं गा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रमून जा, चांगले चित्रपट बघा, चांगली गाणी ऐका, चांगली व्याख्यानांना जा, चांगल्या माणसांना भेटा, चांगली पुस्तकं वाचा, एकमेकांसोबत संवाद साधत राहा. माणसं जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांच्या हातात हात द्या, तोपर्यंत त्यांच्यासोबत स्पर्श ठेवा. माणसं निघून गेली का मग सापडत नाहीत. आपण माणसं निघून गेली का मग त्यांचं कौतुक करतो, मग त्यांचे गोडवे गातो. आपण गायलेले गोडवे त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत. जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंतच सगळं आहे. ज्या दिवशी दुसऱ्या गावात गेलेला माणूस भेटल, दुसऱ्या तालुक्यात गेलेला माणूस भेटल, पण माणसं एकदा ढगात निघून गेली का मग मात्र ती सापडत नाहीत. ज्यांच्याकडे माणसं आहेत त्यांना जपा. नात्यागोत्यांमधला आनंद घ्या. एकमेकांच्या सुखदुःखामध्ये मनापासून सहभागी व्हा. आणि अहंकाराच्या पलीकडं थोडंसं जा. जसं ज्ञानोबा माऊली म्हटले की सांडी तो अवगुणू, आपल्यामध्ये असणारा अवगुण एक अहंकार असा अवगुण आहे की जो आपल्याला शाश्वत सुखापर्यंत जाऊ देत नाही. मला वाटतं तो अहंकार बाजूला ठेवला की मन मग स्थिर होतं. मन स्थिर न होण्याचं कारण जर कोणतं असेल तर आमच्या ठाई असणारा अहंकार आहे. आणि म्हणून मन स्थिर करण्यासाठी प्रयत्न करा. अहंकाराला थोडंसं संन्यासत्वाची व्याख्या करायची वेळ आली तर ज्ञानोबा म्हटले, आणि मी माझी ऐसी आठवण विसरले जायचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यासत्वाची व्याख्या करताना ज्ञानोबा असं नाही म्हटले, ज्यानं भगवा वेश परिधान केला आहे तो संन्यासी, ज्यानं संसार केला नाही तो संन्यासी, जो भौतिक गोष्टींच्या पलीकडे गेला तो संन्यासी. संन्यासत्वाची व्याख्या करताना ज्ञानोबा म्हटले, जो स्वतःतला मीपणा विसरला तो संन्यासी. अहंकार सोडता आला, मीपणा बाजूला ठेवता आला का मग छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता येतो. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एक धोबी असा एक भगवा वेश परिधान केलेला, ज्याला आपण वरवर संन्यासी म्हणतो, ज्यानं लग्न वगैरे केलेलं नाही, असा एक संन्यासी रस्त्यानं चाललेला होता. त्याला एक सोन्याची अंगठी सापडली. त्यानं ती पटकन उचलली. पण त्याच्या मनात आला आपण संन्यासी आहोत, ह्या भौतिक गोष्टींचं आकर्षण आपल्याला असू नये, आपण ही तिथेच ठेवावी. पण दुसरं मन त्याला सांगत होतं की नाही, आपण 5 मिनिट इथे थांबू, आल्या गेलेल्यांना विचारू तुमची आहे का, तुमची आहे का, आणि 2-4 लोकं नाही म्हणली आणि मग ठेवायला काय हरकत आहे. तिथून एक धोबी चाललेला होता, पांढरा वेश परिधान केलेला, कपड्याचं गाठोडं असं डोक्यावरती घेतलेलं. पहिल्यांदाच तो धोबी तिथून निघालेला आणि पहिलाच माणूस त्याला धोबी भेटला. संन्यासानं त्याला घाबरत विचारलं, का हो ही सोन्याची अंगठी तुमची आहे का. धोबी म्हणला नाही आणि पुढे निघून गेला. याला बरं वाटलं, एक जण तर नाही म्हणलं, आता फक्त 2 जणांना विचारायचं म्हणलं. धोबी 4 पावलं पुढे गेला आणि त्यानं परत मागं वळून बघितलं आणि त्या संन्यासाला म्हटलं, का हो महाराज ही अंगठी तुम्हाला त्या पलीकडच्या दगडाजवळ सापडली. ते हो तिथंच सापडली, तुला कसं माहीत. नाही म्हटलं, मी रोज ह्याच रस्त्यानं जातो, कालच दिसली होती, माझी नाही म्हणून मी घेतली नाही, इतकंच. खरा संन्यासी कोण.